काल आपण सुरुवात केलेली होती आणि 18व्या अध्यायातल्या 134 क्रमांकाच्या ओळी देऊन थांबलेलो होतो. श्लोक असा होता, काही विद्वान काम्यकर्माचा त्यागाला संन्यास समजतात. जे कामना धरून केलेली कर्म आहेत ती फळं भोगावंच लागतात आणि त्याच्यासाठी विद्वान लोक म्हणजे संत महात्मे ज्ञानी लोक काम्यकर्माचा त्याग करतात. काम्यकर्म म्हणजे अपेक्षा ठेवून केलेलं कर्म, याच्यातून मला काय फायदा होईल तरच करायचा. असली काम्यकर्म टाकून द्यायची असं विद्वान म्हणतात, त्याला संन्यास म्हणतात. त्याच कर्माचा त्याग, त्याचं नाव संन्यास. काम्यकर्मा त्याला त्यागाला काही विद्वान काम्यकर्माचा त्यागाला संन्यास समजतात, म्हणजे काम्यकर्म करायचीच नाही त्याचं नाव संन्यास. आणि काही पंडित नित्यनेमिक सर्व कर्माच्या फलाच्या त्यागाला त्याग म्हणतात. हो, आणि काही विद्वान लोकांचं मत आहे का कर्म तर करायचं, आपण कर्म सोडायचं नाही, काम्यकर्माचा त्याग करायचा, त्याचं नाव संन्यास. आणि इतर जी कर्म आहेत आपल्या विहित कर्म, आपल्या वाट्याला आलेली कर्म ती करायची, पण फळाच्या अपेक्षा धरायच्या आणि त्याचा त्याग करायचा. म्हणजे कोणत्या युक्तीने जर त्याग केला तर ते कर्म जे केलं त्या कर्माचं तुम्ही कर्तृत्व नाही घेतलं आणि त्याच्यामुळे त्याचं भोक्तृत्व मिळणार नाही. म्हणजे कर्म केलं मी असं म्हटलं नाही आणि जर म्हटलं मी तर त्याचं फळ भोगावं लागतं. आणि आता काम्यकर्माबद्दल त्यांनी काय जाता जाता ओळ सांगितली होती पहा, देहाची गावा आलिया जन्म मृत्यूचा सोहळा ना नाही म्हणून धनंजयाची आपण. जो जन्माला आला त्याला जन्माला आला, जो काठीवर आला त्याला ताटीवर जावं लागेल. त्याप्रमाणे काम्यकर्म ज्याने केलं त्याला ते फळ भोगावंच लागेल. याच्यासाठी ती ओळ आहे की देहाची गावा आलिया जन्म मृत्यूचा सोहळा ना नाही म्हणून धनंजया जिया परी. म्हणजे जे कर्म का लल्लाटी लिहिले न मोडेगा काही केले काळे गोरपण धुतले फिटो नाही तैसे केले काम्य कर्म तैसे फळ भोगाळा धरणी बैसे न फेडिया ऋण ओसंडी ना. जसे एखाद्या सावकाराचे जर आपण पैसे घेतलेले आहेत आणि त्याला वायदा दिल्यानंतर ते घेतल्याशिवाय तो आपल्या घरातून उठतच नाही, तशी ही काम्य कर्म आहेत का ती जर केली आणि आपण म्हटलं मला नाही फळ भोगायचं तरी ते भोगावंच लागेल. जसा जन्माला आलेला मरावाच लागेल. त्याप्रमाणे त्यांनी उदाहरण दिलं होतं, गुळ आहे तो गोड आहे असे न जाणता तो तोंडात घातला असता तो जसा आपल्या गोडीचाच अनुभव देतो, किंवा अग्नीला दाह करण्याची अंगभूत शक्ती आहे हे न जाणता अग्नीस राखोडी आहे असे समजून जरी अग्नीवर पाय दिला तरी तो जसा पोळतोच, त्याचप्रमाणे जलाच्या ठिकाणी ओलेपणाची शक्ती आहे त्याचा सर्वात अनुभव आहे. त्याप्रमाणे काम्य कर्मातही एक सामर्थ्य आणि स्वाभाविक की जे कर्म करत्यास आपले फळ बांधून भोगास लावते. एवढ्याच करता मुमुक्षांनी ही काम्य कर्मे कौतुकाने चुकूनही करू नये. किंबहुना एक उदाहरण उदाहरण असते तुम्ही सांगा. एका ठिकाणी उदाहरण आले, रथावर एखाद्याला बांधला तो जरी म्हणला मला नाही जायचं तरी त्याला घेणारच. त्याला मागे येऊनच गेलं ते उदाहरण. एखादा म्हणलं मला नाही जायचं पण रथात बांधून टाकला, तो नाही म्हटला तर त्याचा प्रवास होणारच आहे. त्याप्रमाणे मोक्षाने काम्य कर्मे कौतुकाने चुकूनही करू नये. किंबहुना अशी कर्मे विषाप्रमाणे मारक जाणून सर्व ते म्हणजे फलेच्छा निपटून त्याग करावा. या त्यागातच अंतरंग द्रष्टे लोक संन्यास असे म्हणतात. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. आता पुढील विषयाकडे आपण ओळूया. कित्येकास तर फलाभिषा सोडवत नाही म्हणून कर्म बंधकच आहे असे ते लोक म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपण स्वतः नग्न असून त्याला नग्न म्हटले व हसले असता तो जगालाच भांडखोर असे म्हणतो. किंवा हे धनंजया जीवेच्या पूर्ण अधीन झालेला रोगी पाहिजे ते खातो आणि ते पचले नाही म्हणजे अन्नातच दोष देतो. किंवा कुष्ठरोगी मुख्य आपल्या शरीरावर न रुजता त्यावर आपल्याच माशांवर रागवतो. त्याप्रमाणे ही कर्मफलाची आशा त्यागाऐवजी अशक्त असमर्थ आहे ते लोक कर्मच वाईट आहे असे म्हणतात आणि मग कर्म त्यागच करावा आणि असा सिद्धांत म्हणून निर्णय देतात. आळशी लोक यांना ज्ञानेश्वर महाराज आळशी म्हणतात. काम धंदा करायचा नाही, न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी तो मूर्ख. म्हणजे एकदम थर्ड क्लास त्याला उपमा दिलेली. अरे कर्म तर आळशी मंदमती केली काय त्या अभंगावर वाचा बोलू वेदनीती करू संती केली. अरे धर्म रक्षावया अटी करणे आमासी
करारीपणा तुकोबरायांनी घेतलेला आहे. आम्हाला धर्मरक्षण करता येईल, आम्ही केलाच पाहिजे, आम्हीच करू शकतो, इतर कोणी करू शकत नाही असा आज ते आंतरिक स्वाभिमान म्हटलं तरी चालेल त्यांना, तो जागृत झाला. कारण समाजाकडे पाहिलं तर ते कोणीच ते कार्य करू शकत नाही. म्हणून धर्म रक्षावया अटी करणे आमासी, वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते. अरे न बाणता अंग स्थिती कर्मत्यागी, त्याला मूर्ख थर्ड क्लास म्हटलेलं आहे एकदम पाच खालच्या लेवलला, त्याची इथं सांगतात. आणि अर्जुन बी असाच पळकुटेपणा करतोय, मी नाही करणार, मी संन्यास घेऊन 4 घर भिक्षा मारतो. देव म्हटले मूर्खपणाचं लक्षण येते, त्याला संन्यास म्हणत नाही. खरा संन्यास 5व्या अध्यायात येऊन गेला. अर्जुना मी आणि माझी आठवण विसरले जायचे अंत कर, तोच संन्यासी जाण कधी मधी नाही तर निरंतर. त्याचा संन्यास म्हणजे तो कधीच. आणि बाबा एक गोष्ट संस्कृत मध्ये सांगतात, संन्यास म्हणजे काय? देह न्यासो ही संन्यासो, म्हणजे देहाचा न्यास करणं म्हणजे संन्यास. नाही व काषाय वाससा, म्हणजे कपडे घालून उपयोगच नाही. हा, देह न्यासो ही संन्यासो नाही व काषाय वाससा, नाहम देह, मी देह नाही, आत्मेती, मी आत्मा आहे. इति न्यास लक्षणा. यालाच खरं संन्यासाचं लक्षण म्हणतात, का जो देहाचा कर्तृत्व आणि देहच मी आहे असं म्हणत नाही. म्हणजे तुकोबारा त्याला अजून एक वाक्य म्हणतात, देहाच्या निरासे पावी जे ठया. आणि तुका म्हणे नाही निरसला देह तवरी अवघे संसारिक, म्हणजे ते संन्यासी नाहीयेत, ते सगळे संसारिकच आहेत. त्याप्रमाणे ही लोक ज्यांना कर्माचा कंटाळा, म्हणजे कर्म करायचं फळ नाही घ्यायचं हे आपल्याच्याने जमणार नाही, त्यापेक्षा ते कर्मच टाळून टाकतं, म्हणतात कर्मच नको करायला. त्यापेक्षा कित्येक असे म्हणतात की यज्ञ यागादी कर्मे ही अवश्य केलीच पाहिजे, कारण त्या वाचून चित्तशुद्धी करणारा दुसरा उपायच नाही. जर चित्तशुद्धीच्या मार्गात लवकर विजयी व्हावे अशी इच्छा असेल तर प्रबल चित्तशोधक विहित कर्माचे आचरण करण्याच्या बाबतीत आळस धरू नये. विहित कर्म म्हणजे आपल्या आलेला वाट्याला कर्म ते कधीच टाकायचं नाही, ते तेवढ्याच आवडीने करायचं. जेवढा फलाशयावर इच्छा धरून जो माणूस करतो ना, तेवढंच निर्मोही माणसाने त्याचप्रमाणे ते कर्तव्य करायचं. कशासाठी? चित्तशुद्धीसाठी. चित्तशुद्धी झाल्याशिवाय आत्मस्वरूपाची यथार्थ प्रतीती येऊ शकत नाही जीवाला. म्हणून आपल्या कल्याणासाठी आपण हा आरंभलेला प्रोग्राम आहे. सोने शुद्ध करावायचे असेल तर ते अग्नीत घालण्याविषयी कंटाळा करू नये. अथवा आरशात घालवायचे असल्यास त्यावरील मळ काढून अथवा आरशात पाहावायच्या असल्यास त्यावरील मळ काढून स्वच्छ करण्याकरता पुष्कळ चुना धूळ वगैरे न कंटाळता साठवून ठेवावे लागतात. अथवा जसे वस्त्र स्वच्छ निघावीत असावीत अशी जर मनात इच्छा असेल तर ती पर्टाच्या वस्त्रे धुण्याच्या सतेल्यात घालण्याविषयी त्या पात्रास घाणेरडे गलिच्छ मानू नये. किंवा उत्तम सोने हवे असेल किंवा उत्तम अन्न हवे असेल तर स्वयंपाक कष्ट केल्याशिवाय प्राप्त होईल का? त्याप्रमाणे कर्म क्लेशदायक आहेत म्हणून त्याची हेळसांडीने त्याग करू नये. अशा प्रकारच्या शब्दाने सिद्धांत ठरवून सांगून कोणी कर्म करण्यास निश्चयात्मक बुद्धीने तयार होतात आणि कोणी कर्म टाकावे म्हणतात. अशा प्रकारे कर्मत्याग अमेळात वादात पडून राहिला. कर्मत्यागाशिवाय वाद निर्माण झाला आहे तर तो त्यागासंबंधीचा वाद मिटेल व कर्माचा त्याग कसा करावा हा निर्णय कळेल असे मी तुला उत्तम रीतीने निकाल करून सांगतो, तिकडे लक्ष दे. 2 विद्वानांची मतं सांगितली इथं, त्याच्यावर ते निकालीच नाही लागलेली ती कुस्ती. ज्याला देव म्हणतात मी परफेक्ट निर्णय तुम्हाला सांगतो ते ऐका. तरी अर्जुना हा त्याग 3 प्रकारचा आहे असे समज. आता ते तिन्ही प्रकार नीट निरनिराळे वर्णन करून सांगतो. त्या त्यागाचे 3 प्रकार जरी पुढे स्पष्ट सांगायचे आहेत तरी प्रस्तुत त्याचे तात्पर्य रूप सार एवढेच आहे असे तू समज. कशासाठी ते मात्र सांगतात पण की जे माझ्यासारख्या सर्व ज्ञानाच्याही बुद्धीला अगदी खरे वाटते, फार पटते आणि ज्या त्याग निर्णयाविषयी माझे मनाचा ठाम निश्चय झाला आहे तो निश्चय कोणता तो ऐक. आणि हीच वास्तविक ज्याला सांगायचं ना त्यांनी करारीपणाने सांगितलं पाहिजे. असंच आहे, याच्यापेक्षा व्यतिरिक्त नाहीच आहे. ज्यावेळेला आपण असं म्हणून मला असं वाटतं त्यावेळेला समोरच्याला ते पटणार नाही, कारण ते म्हणून अजून यालाच वाटते म्हणल्यानंतर आपल्याला कधी प्रतीत येईल असंच आहे आणि असंच होणार. म्हणजे करारीपणानेच आपण जेव्हा बोलू त्याच वेळेला स्वामी यांचं बघा ना, टिळकांचा काय करारीपणा आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवेनच. काय करारीपणा. आणि असं बोलल्यामुळे त्यांना मंडाली जेलमध्ये टाकलं. बरं, मंडाली जेल आपलं जेलमध्ये टाकलं तरी ते म्हणतात सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का? ते काय बीजेपीचं सरकार किंवा काँग्रेस सरकार नव्हतं, परकीयांचं सरकार होतं. तरी एवढा आवाज म्हणजे सत्यासाठी कोणत्याही प्रकाराची प्राकर्षाने विरोध करणे सत्यासाठी, त्याला खऱ्या अर्थाने जातीवंत ज्ञानी
संत म्हणतात ते आपल्या संप्रदायाचे होतात. बाबा म्हणतात आपल्या संप्रदायाचा माणूसच करारीपणाने बोलू शकतो. हो, दुसऱ्याचं कामच नाही. कारण का माहितीये का? एक उदाहरण सांगतो. जर आपल्या आणि दुसऱ्या माणसांमध्ये वाद झाला, आपण म्हणलो नाही नाही गुड नाम आहेच आहे, तो म्हणतो नाही नाही ओपन नाम आहे, आपण म्हणतो गुड आहे, तो म्हणतो ओपन आहे. ठीक आहे, आपण म्हणायचं आपण देवावर देऊया भार सोडून. तुझं खरं असेल तर देव तुला वाचवील, माझं खरं असेल तर देव मला वाचवील. आपल्या दोघांचा देवावर विश्वास आहे. तो म्हणेल हो, मग तुला बी कोलदांडा घालायचा मला बी कोलदांडा घालायचा. तू म्हणतो ना ओपन नाव आहे आणि तेच खरं आहे आणि मला देव वाचवणार आहे, आणि मी म्हणतो गुड नाम आहे, दोघांना कोलदांडा घालायचा आणि भरगंगेमध्ये नेऊन टाकायचं. बघू देवा आपल्याला कोणला वाचवतो, ज्याचं खरं असेल तर. तो म्हणाल हा येड्याचा बाजार, याच्या कुठून आधी लागतात. अरे यालाच म्हणतात निर्याणीचं शब्द येते, निर्वाण आहे याच्यामध्ये. आणि तुझं वाटे ते करी अनंता, तुका म्हणे संताला आज माझी तुझ निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे. 101% आपल्याला वाचविलच. निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच साकडे पडून नाही. हा करारीपणाचं साधू संतांचं बोलणे, असं मुळमुळे गुळगुळे असं बोलणं नाही. हा हा, ज्याचा नामावर निर्धार आहे तिथे देव निरंतर वास करतो. तर संसार बंधनापासून आपली सुटका व्हावी, पा खरं मत सांगतात भगवान कृष्ण. परफेक्ट फायनल सांगतात. याच्या अगोदरचे 2 श्लोकाचं त्यांनी मान्यता दिलेली नाही, आणि मी सांगतो कशासाठी, ते बी आपल्या हितासाठीच सांगतात. पा जर संसार बंधनापासून आपली सुटका व्हावी म्हणून मुमुक्ष दक्ष सावध राहू असे म्हणतो. त्याला सर्व प्रकारे हे एक त्यागाचे खरे स्वरूप ओळखून तो करावा. जर खरंच आपल्याला परमार्थ करायचा तर पक्का ओळखून करावा माणूस. पाणी पिना छान के गुरु करना पहचान के, अरे बिना विचार कोणती गोष्ट करी पडे 84 के खांदीने. प्रत्येक निकाली काय मुदलामध्ये तोटा हा उदीमच खोटा. व्यर्थ वेळ जातोय आपला, त्या वेळेचं सार्थक झालं पाहिजे. आज ते असे की प्रवास करणाराने ज्याप्रमाणे आपला असे पहा की प्रवास करणाऱ्याने ज्याप्रमाणे पावलापुढे पावले टाकण्याचे मार्ग चालण्याने सोडता कामा नये, त्याप्रमाणे यज्ञ दान व तप इत्यादी ही जी आवश्यक कर्मे आहेत ती सोडू नयेत. हरवलेला जिन्नस जोपर्यंत दिसत सापडत नाही तोपर्यंत असा त्याचा माग सोडता कामा नये. अथवा तृप्ती पोट भरले नाही तोपर्यंत जसे आपल्या पुढी वाढलेले ताट दूर पलीकडे सारता कामा नाही, किंवा नाद नदीचे काठास न पोचता मध्येच त्या नावेचा त्याग करू नये. अथवा केळीला फळे येण्यापूर्वी जशी ती केळीची झाडे कापून टाकू नये, किंवा ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू सापडलेली दिसली नाही तोपर्यंत दिवा मालवू नये. त्याप्रमाणे आता सिद्धांत एवढे सांगितलेले दृष्टांत सिद्धांत कायम आहे. त्याप्रमाणे जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी दृढ निश्चय झाला नाही तोपर्यंत यज्ञ यागादी कर्मे किंवा श्रवणाधिक साधनानुष्ठाने करण्याविषयी उदास होऊ नये. तसं तर खरा ज्ञानी माणूस येतो. तर आता उदाहरण फॉर एक्झाम्पल, बाबांना काहीच ऐकायची गरज नाही पण प्रोत्साहन देण्यासाठी लोक आपल्यातली काय म्हणतात, काय आता आपलं काम झालं ऐकायची गरज नाही. अरे मी 2-2.5 वर्षच बाबांना पाहिलं, पण दोन्ही बाबा कोणाचं 9 शिक्क्याचं कीर्तन असलं तरी खांबाला टेकून 2 जण बसलेले असायचे. त्यांना खरोखर गरज नव्हती, पण त्यांना हे सांगायचे गाफील निजल्याने काल देईल धोका. जर तू म्हणशील माझं काम झालं, दुसऱ्याचा अध्याय सांगितलं की नाव सगळे किनारे मोठमोठाले धोके टाळून किनाऱ्याजवळ आली, तिथं येऊन जर नावाडी गाफील राहिला तर छोट्या लाटेमध्ये जाऊ शकतो. त्याप्रमाणे जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी दृढ निश्चय झाला नाही तोपर्यंत यज्ञयागाधिक कर्मे किंवा श्रवणाधिक साधन अनुष्ठान करण्याविषयी उदास होऊ नये. तर आपल्या अधिकाराप्रमाणे ती यज्ञ दान व तप इत्यादी कर्मे यथाविधी वर्षभर अधिक दक्षतेने आचरली पाहिजे. कारण चालण्याची गती जसजशी वाढत जाईल तसतसा तो चालण्याचा वेग त्याला विसावा घेण्याच्या उपयोगी पडतो. तसे आपण म्हाताऱ्या माणसांबरोबर फिरलेले आपल्या आजी आजोबांबरोबर त्यांच्याबरोबर जाताना आपण थकून जायचं. ते म्हणायचे आलेवाला थोडं जवळ आले, आलेवाला थोडं जवळ आले. तसंच साधू म्हणतात अरे थोडे आहे चित्त साह्य झाली आवडी. विसावा घेण्यासाठी उपयोगी पडतो. तेथ कर्माचरण दिलेला अधिक भर हा नैष्कर्म स्थिती प्राप्तीसाठी उपयोगी पडत असतो. कर्मावरच देवाने भर ठेवलेला आहे. कर्म टाकून बाबांनी मागे 1-2 वेळा सांगितलं होतं. खरा ग्रहस्थ श्रीमी सारख्यांना हा ग्रंथ आहे, नवे संन्याशांना पण आहे, पण संन्याशांना संन्यासाची महत्त्वाची कळले नाही. कर्म करूनच नैष्कर्म स्थिती राहायचंय आणि त्याच्यासाठी कर्मावर भर दिलाय. कर्म म्हणजे एक नाव आहे, ती बुडायला कारण आहे आणि तीच तुम्हाला तरुण न्यायला कारण आहे. 84 लक्ष योनीला कर्मच तुम्हाला कारण आहे आणि तेच कर्म योग्य तऱ्हेने हाताळलं तर 84 लक्ष योनीतून तेच तुम्हाला सोडवू शकतंय. लोहा लोहे को काटता है.
कर्माचरण दिलेला भर हा नैष्कर्म्य स्थिती प्राप्तीस उपयोगी पडत असतो. एखादा रोगी मनुष्य औषध घेण्याविषयी जो अधिक नियमितपणे तयार होतो तो औषध सेवनामुळे रोगापासून लवकरच मुक्त होऊन जातो. त्याप्रमाणे जो कर्मे विधीपूर्वक योग्य हातबटीने लवकर करवीत तो रजोगुण चंचलता, तमोगुण पाप वासना समूळ नाहीशी होते. या कर्माने वरती आलेले आत्म्याच्या वर आलेले मळ रजोगुण, तमोगुण आणि शेवटी सत्वगुण. पण हे दोन पहिले मळ निघाल्याशिवाय सत्वगुणात जात नाही. आणि सत्वगुणातल्या माणसाने ज्ञान प्राप्ती केल्याशिवाय राहू नये, नाही तर तोही सत्वगुण काहीच कामाचा नाही त्याला. अथवा हिनकस सोन्यास एकामागून एक जेव्हा अक्षराची फुटे देणे घडते तेव्हा त्यातील हिनकसपणा लवकर नाहीसा होतो व ते सोने निर्दोष शुद्ध होते. तसे निष्ठापूर्वक कर्माचे आचरण केले असता ते रज व तम याचा नाश करून सत्वशुद्धीचे प्रत्यक्ष दर्शन करून देते, म्हणजे अंतकरण शुद्ध करते. म्हणून अर्जुना, अंतकरण शुद्धी प्राप्त होण्याची इच्छा करणाऱ्यास सत्कर्मे हीच तीर्थाच्या योग्यतेची आहेत. तीर्थाने बाह्य मलाचे क्षालन होते आणि कर्माच्या योगे अंतर्मल नाहीसा होऊन शुद्ध होते. एवच सत्कर्मे ही चित्तशुद्धी तीर्थ होत. म्हणून तुकोबाराने परत आपल्याला सांगितलं, तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य घातली अभय नरका जाणे. सत्यकर्माला आपण साह्य झालं पाहिजे. त्याच्यामुळं नाही तर एवढं होऊन नरकाला जाणं लागणार म्हणजे काय? एवढं ठरलेल्या माणसाचं बरं हे लक्षण कोणाचं सांगितलं? भक्त आईचे जाणा जे देऊ आणि त्यांनाच बांधलंय शेवटच्या चरणाने. किती गुण पण आहे. तो देहात उदास झालाय, विषयी त्याचा नारायण झालाय, निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे असा त्याचा निश्चय झालाय, तरी सुद्धा त्यांनी सत्यकर्माला साह्य व्हावं. नाही तर एवढे सगळं झालं असलं तरी घातली या बहिणर काजाने. अंतकरण म्हणून अर्जुन अंतकाळी शुद्ध तीर्थांनी बाह्य मलाचे क्षालन होते आणि कर्माच्या अंतकरण अंतर्मल नाही जाऊन शुद्ध होते. एवच सत्कर्मे ही चित्तशुद्धी तीर्थ प्राप्ती होते. अष्टोत्तरचे तीर्थे जया पायी तो तुझ्या हृदय भुवनी आत्माराम, तो तुझ्या हृदयी भवनी आत्माराम, तो तुझ्या हृदय भुवनी आत्माराम. अष्टोत्तरचे तीर्थे जयाचे हृदय, तो अष्टोत्तरचे तीर्थे जयाचे चरणी, तो तुझ्या हृदयी भुवनी आत्माराम. त्या आत्मारामाला जवळ ती सगळी तीर्थ आहेत, पण तो आत्माराम यथार्थ दृष्टोत्पत्तीला यावा याच्यासाठी वरती आलेली त्याची गबाळातील मळ ते धुवून टाकले पाहिजे. ते कर्माने धुणार. तहानेने पीडित झालेल्या मनुष्यात मारवाडच्या निर्जल प्रदेशात जसा झळकेबरोबर एखाद्या अमृताचा कणाचा झरा सापडावा किंवा आंधळ्याच्या सुखार्थ त्याच्या डोळ्यात साक्षात सूर्यच येऊन आपल्या तेजासह प्रगट व्हावा. नदीत बुडणाऱ्या तारण्याकरता प्रत्यक्ष नदीत धावून यावी किंवा पडणारा विषय जसा पृथ्वीलाच कळवळा येऊन तिने त्याला झेलावे अथवा मरणारास मृत्यूनेच आयुष्य वाढवून द्यावे, म्हणजे कर्मानेच कर्माला सोडवणूक आहे. त्याप्रमाणे मुमुक्ष कर्मापासून होणारी बद्धता ती कर्माचरणानेच दूर करावी. म्हणजे पडायला लागला तरी पृथ्वीच, बुडायला लागला तरी नदीच, काय मरायला लागला तरी मृत्यूनेच सांभाळलं, म्हणजे कर्मच तुम्हाला सांभाळणारे. कर्माशिवाय आपल्याला कोणी सोडू शकत नाही. अर्थात ही अर्जुना रसायन करण्याची त्याप्रमाणे मुमुक्ष कर्मापासून होणारी बद्धता, त्याप्रमाणे मुमुक्ष कर्मापासून होणारी बद्धता ती कर्माचरणाने दूर करावी. अथवा हे अर्जुना, रसायन करण्याची ज्यास युक्ती माहीत आहे त्या वैद्याने ज्याप्रमाणे मारक जे विष त्यास रसायनाने शुद्ध करून त्याचे अमृत करून दिले तर मरत असलेल्या मनुष्याचे प्राण रक्षण होतात, त्याप्रमाणे धनंजया कर्माचरणाच्या युक्तीने कर्म केली असता ती स्वरूपाने बाधक असणारी कर्मे मुक्त करण्यास कारणीभूत होतात. कर्मच कर्माला सोडणारे आपल्याला. तर आज अर्जुना, ज्या युक्तीने कर्म केली असता ते कर्मच कर्माचा नाश करते. ती युक्ती कोणती तुला आता उत्तम रीतीने सांगतो, ऐक. तर पंचमहायज्ञादी प्रमुख कर्मे आपल्या हातून यथाविध अचूक घडली असताही जो आपल्या अंगी कर्तृत्वाचा अभिमान मुळीच बाळगीत नाही, जो मोलाने प्रयागादी तीर्थयात्रा करण्यात जातो त्याला मी यात्रा करीत आहे असा मोठेपणा नसतो, म्हणून त्याचा त्याला हर्षही होत नाही. जे ड्रायव्हर जातात तीर्थयात्रेला किंवा आचार्य जातात त्यांना काय घेणं देणे, ते एवढी खुश नसतात. आपणच खुश असतो, बसा बसा गाडीचं उतरा गाडी, त्यांना काहीच नाही. त्याप्रमाणे तो जसा उदास आहे त्या तीर्थयात्रेबद्दल, तसा हा याच्याकडून झालेल्या कर्माबद्दल, सत्कर्माबद्दल त्याला त्याची काही घेणं देणं
नाहीये. किंवा राजशिक्क्याच्या आज्ञेच्या बळावर जो एकटाच राजसेवक दुसऱ्या राजाबरोबर लढतो, त्याला पकडून आणतो, त्याचे मनात मी एकट्याने राजा जिंकले असा गर्व होत नाही. जो दुसऱ्याच्या कासेला लागून नदी तरून परतून उतरून पलीकडे जातो, त्याला मी पोहणार आहे असा गर्व होत नाही. किंवा यजमान राजातर्फे दुसऱ्यास आपल्या हाताने दानधर्म करणारा उपाध्याय त्या दानाबद्दल मी दाता असा अभिमान बाळगून मिरवित नाही. त्याचप्रमाणे कर्म संबंधाने येणाऱ्या कर्तृत्वाचा अभिमान आपल्याकडे न घेता ज्या वेळी जी उचित कर्मे प्राप्त होतील ती यथाविधी करून संपवावी. ती आपल्या वाट्याला कर्म आली ना, चांगली कर्म, तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची, त्या अशी कर्म ज्याच्याबद्दल करायची तर आपल्याला ती आपली सोडवणार आहेत. हे पांडवा केलेल्या कर्माची जी फलप्राप्ती व्हायची असते त्याच्याविषयी आपल्या मनात इच्छेला वळू फिरकू देऊ नये. हे धनंजय याप्रमाणे आरंभीच प्रथम फळाची आशा सोडून निष्काम कर्मास आरंभ करावा. तो कसा, तर ज्याप्रमाणे दुसऱ्याचे लेकराकडे निर्हेतुक दृष्टीने पाहून त्याच्या ठिकाणी स्नेह न ठेवता नुसता संतोष मानावा. म्हणजे कर्म तर आनंदाने करावा. दुसऱ्याचं पोरग कोणतं दिसलं तर त्याच्याबद्दल आपल्याला आनंद वाटतो, पण आसक्ती नाही, तो आसक्ती रहित आनंद आहे. तसं कर्म करायचं, पण त्या कर्माबद्दल आनंदाने. म्हणजे आता जर एखाद्याला सांगितलं कर्म करायचं, कीर्तनाला जायचं, पण पाकिट नाही घ्यायचं, पण पाकिट घेऊन जसं कीर्तन करायचं तेवढ्याच आनंदाने ते कीर्तन करायचे. नाही तर म्हणून काय मिळणार तर नाही, मग कशाला उगाच हातभर बसायचं. तसं नकोय. पिंपळाच्या आशेने जसा कोणी पिंपळात पाणी घालीत नाही, तशी फळाची आशा सोडून कर्मे करावी. गुराखी दुधाची आशा व त्याचा ध्यास सोडून जसा गावातील गायी वळतो, मालक नाही बरं का, गुराखी जो कामाला ठेवलेला आहे त्याला काय नाही, त्याला नाही वाटत गायनी 10 लिटर द्यावं म्हणून, 4 लिटर दिली तरी त्याला काही घेणं नाही. तो जसं सांभाळतो तसं मालक मात्र नाही. मालक म्हणजे आसक्ती धरू नये. गुराखी दुधाची आशा त्याचा ध्यास सोडून जसा गावातील गायी वळतो, अधिक काय सांगावे तसे कर्मफळाविषयी करावे. म्हणजे फलाविषयी निरीक्षा असावी. आशा या युक्तीने जे कर्माचे आचरण घडत असते त्या कर्माचे आचरण करणारास आपल्या अति जवळ असलेल्या आत्मस्वरूपाचा लाभ होतो. सगळ्यात जवळ आत्मा आहे, त्याच्यावर आलेली ही पडळ आहे, तीच काढायची का आपल्याला स्वरूपाचं दर्शन होणार. म्हणून फळाविषयी आशा सोडून व देह अहंकार मी करता व अभिमान सोडून मी कर्मे करावी असा सर्वात माझा चांगला निरोप आज्ञा आहे. एक तरी ओवी अनुभवाल. हा साधूचा निरोप आहे. एरवी मी नसे ऐसा कवनु ठावासी परिप्राण्यांचे दैव कैसे जे नदी मी नाही अशी एवढी बी जागा नाही, पण काय त्यांचं कर्म आहे बा. म्हणून अशा युक्तीने कर्माचरण घडत असते की ज्या कर्माचे आचरण करण्यास आपल्या जवळ असलेला आत्मस्वरूपाचा लाभ होतो. म्हणून आपल्या प्रत्येकालाही सांगितलेले ज्ञानेश्वर भगवान कृष्णाने किंवा ज्ञानेश्वर महाराज दोन्ही मिळून एकच आहे. स्वमुखे आपण सांगत असेल ते म्हणतात, म्हणून फळाविषयी आशा सोडून देह अहंकार मी करता हा अभिमान सोडून कर्मे करावी असा हा सर्वात माझा चांगला निरोप आज्ञा आहे. जो जीव संसार बंधनाने म्हणजे जन्म मृत्यूच्या दुःखाने त्रासून शिनला भागला आहे व जो आपली मुक्तता त्यापासून सुटका होण्याविषयी प्रयत्नशील आहे, काळजीत आहे, त्याला वारंवार सांगणे आहे की त्याने माझ्या या निरोपाचे आज्ञेचे उल्लंघन करून दुसरे काही करू नये. किती गोडी गुलाबीने सांगितलेलं निरोप. पण निरोप ठेवलेले साधूंचे धाब्यावर आपण नुसतं गायला आणि पैसे काढून लोकांना विकायला गायनाचार्य म्हणून म्हणण्यासाठी आम्ही म्हणतोय संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भाव. त्याचं शेवटचं चरण काय, तुका म्हणे शेष सेवे ना आवडी वचन न मोडी बोलिले. त्यांच्या वचनावर आपला विश्वास पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचं आपण आज्ञापालन केलं पाहिजे आणि आज्ञापालन त्याच शब्दाचं केलं पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्या आत्महिताची आत्मस्वरूपाची भेट होणार आहे. त्या गोष्टीचं आपण आज्ञापालन करायचं. एखादा मनुष्य अंधारात चालत असता दिसत नाही म्हणून त्याच्याबद्दलचा राग डोळ्यावर काढून, डोळ्यात जशी नखे खूप असतो त्याप्रमाणे कर्म जन्मबंधनास कारण आहेत म्हणून कर्माच्या द्वेषाने जो ती सर्व कर्मे टाकून देतो त्याचे जे हे कर्मत्यागाचे कृत्य आहे त्यास मी तामस त्याग असं म्हणतो. पुढे तर जाऊन माऊली सांगणार आहे बेड रेस्ट घेतोय तो थोडे दिवस. एखाद्या कंपनीतून घेतो मग महिन्यावर, पण महिन्याने परत त्याला कामावर जायचं आणि परत झुंपणार आहे त्याला मालक त्या कामाला असे म्हणतो. त्याप्रमाणे अर्थशिशी उठल्यावर कोणी त्याच्या रागाने आपले शिरच कापावे तसेच हे करणे होय. अरे मग आपलं डोकं दुखते म्हणून आपलं डोकंच कापून टाकणं असं झालं. तसं जे आपल्याला आपलंच हिताचं आहे त्या हितालाच आपण डावललेलं आहे. अरे वाट जरी वाईट अवघड असली तरी ती पायच
चालून संपवितील, पण ते टाकून त्या वाटेच्या अपराधामुळे वाईटपणामुळे ते पायच तोडावे की काय? भूक लागलेल्या मनुष्यापुढे ठेवलेले हाती कडक अन्न मग ते वाटेल तितके ऊन असले तरी बुद्धीने लंघन विचार न करता अविचाराने ते लाथेने झुगारून दिले तर त्याला लंघनच करावे लागेल. त्याप्रमाणे उल्लंघन म्हणजे उपवास करावा लागेल. त्याप्रमाणे कर्माचे बंधन कर्म करण्याच्या युक्तीने कर्माचेच आचरण करून कर्माचा बंध आणि दोष नाहीसा करावा, हे तो तामस मनुष्य भ्रमाने मस्त झाला असल्यामुळे मुळीच जाणत नाही. कर्माला चांगल्या हातोटीने जर ते बाजूला काढून दिलं तर निघून जाते. एखादं पान एखादा आपला वाशाजारी लेच भांडकुदळ असेल, पण गुढी गुलाबीने जर त्याला बाजूला काढून दिलं तर सहज जाते निघून. कर्माचे शंभूमानी आपण किती पळशील कर्माधेन बाप रुक्मा देवीवरू विठ्ठला शरण केली कर्मे निवारी नारायण. वर्म सांगितलं शंकर भगवान सुद्धा कर्माचा आदर करतो. कर्माच्या भ्यानी पुढे तू पळत सुटला तर कर्म तुला सोडू शकत नाही. त्यापेक्षा बाप रखमादेव म्हणजे भगवान परमात्म्याला शरण गेल्यानंतर त्या सर्व कर्माचं निराकरण तो परमात्मा करणार आहे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. त्याप्रमाणे कर्माचे बंधन करण्याच्या युक्तीने कर्माचेच आचरण करून कर्माचा बंध आणि दोष नाहीसा करावा, हे तामस मनुष्य भ्रमाने मस्त झाला असल्यामुळे मुळीच जाणत नाही. तर तो उलट आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या वाट्यास आलेले जे कर्म तेच टाकून देतो. तेव्हा कदाचित तू त्या मनुष्याप्रमाणे तामस कर्म त्यागाच्या स्वाधीन होशील, पण त्याचा चुकूनही विटाळही होऊ देऊ नकोस. जी गोष्ट करायला नाही सांगितली ती करणं ना, त्याचं नाव विटाळ. साधूने सांगितलं देहाचा संग करू नको, तू देहाचा संग करतो ना म्हणून विटाळे. आणि असा देहा संग धरणारा माणूस विटाळलेला आहे, त्याला देवाच्या दरबारात एंट्री नाही. त्या माणसाबद्दल त्या प्रकृतीबद्दल बोललेले जो मी देह म्हणतो तो माझे तर मोठमोठ्याले बलाढ्य बाबांच्या झंझणे बाबाच्या भाषेत सांगते असे बरेच मोठे गड्डाचारी आहेत, ते स्वतःला देह समजतात. त्यांना खरं पंढरपूरच्या मंदिरातून पहिलं आपण बाहेर काढलं पाहिजे. हा, स्त्रियांना पाया पडत नाही. स्त्री म्हणजे काय? स्त्री म्हणजे प्रकृती आणि त्यामध्ये आत्मा राहणारा त्याचं नाव पुरुष आहे. ज्याचं स्त्रीवर म्हणजे शरीरावरच प्रेम आहे तो देवाच्या लायकीचा नाही, देवाच्या भेटीच्या लायकीचा नाही. त्याने पुरुषच पाहिजे. पुरुष म्हणजे आत्मस्वरूपावर ज्याची दृष्टी आहे तोच तिथं जाऊ शकतो. आणि ज्याची आत्मस्वरूपावर दृष्टी चळली घसरली तो प्रकृती आहे, तो स्त्री म्हणून संबोधलेला आहे साधू संतांनी. अथवा आपला अधिकार काय आहे हे तो जाणतो. आणि म्हणून साधू संतांनी 18 पगड जातीत जन्माला आलेले कीर्तनकार बलाढ्य कीर्तनकार होते, तरी सुद्धा त्यांनी आपला कामधंदा सोडला नाही. सजन कसा विकू लागे मास माळा सावत्यास खुरपू लागे न राही सोनारा घडे फुंकुल. आपापली आपल्या वाट्याला आलेली वीज कर्म आपल्या कशाच्या वाट्याने आलेली म्हणजे वर्णाश्रम धर्माच्या वाट्याला आपल्या आलेली कर्म आपण करावी. आणि हाच अर्जुनाला खऱ्या अर्थाने उद्देश तो टाकून पाहतोय. वर्णाश्रम धर्मातलं क्षत्रिय कुळातलं कर्म टाकून पडतोय ना, कर्माला पराडमुख होतो म्हणून देवाने त्याला खऱ्या अर्थाने गीता सांगितली. अथवा आपला अधिकार काय आहे हे तो जाणतो व आपले विहित कर्तव्य कर्म कोणते हेही त्यास समजते. परंतु ती कर्मे करण्याच्या क्लेशास कठीणपणास भिवून जो त्याचविषयी कंटाळा करतो. हे सगळं कळतं, आपण केलंच पाहिजे, पण केवळ काम कटाळेपणा आणि म्हणून त्याचा त्याग करतो. कारण कर्माच्या आरंभीची अवस्था क्षणभर कठीण दिसते खरी, जशी शिदोरी वाहते वेळी पहिल्यांदा जड वाटते, पण जसा पहिला प्रथम लिंब खाते वेळी जिभेस कडू लागतो व हिरडा पहिल्यांदा तुरट लागतो, तसा कर्माच्या अलीकडील शेवट आरंभीची बाजू ही कठीण कष्टकर वाट असते. ते आपल्या घरच्यांनी कडू लाडू करतात ना डिंकाचे, त्याच्यात मेथी टाकली जास्त, पाहुण्याला दिले ना, त्याच्या समोर जरी आपण खाल्ले तर पाहुणा म्हणतो नको नको, पहिल्या घासातच म्हणतो हे कडू आहे मला कडू नको नको. पण त्याला हे माहित नाही का 2-4 घास कडू गेल्यानंतर नंतरचे घास आहेत ना ते कडू लागत नाही. त्याच्यात दम आहे त्याच्यामध्ये, पण ते सुरुवातीला कडू आहे. त्याप्रमाणे कर्म आहे, कठीण आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात भाकरी वाढण्याचा बोजाच येतो, पण तो बोजा दुपारच्या पारी सुखकारक आहे. तसाच एक कर्म आहे. हा मस्त प्रमाण दिलं. त्या कर्माचा अलीकडचा शेवट बाजू कठीण कष्टकर वाटत असते किंवा गाय दुभती स्वरूपता चांगली असली तरी शिंग मारकेपणा हा दोष असतो. शेवंती सुगंधी म्हणून चांगली खरी, पण त्या झाडालाही काटे असतात. भोजनाचे सुख असते खरे, पण स्वयंपाकाच्या दगदगीच्या त्रासामुळे तेही कष्टदायक असेच होईल. तसे बघा आमच्या इकडं असं झाले ओझरला 15 रुपयात जेवण आहे.
ते मुंबईवरून कुटुंब गेलं तर माझी मे महिन्यात दोघंच नवरा बायको पण स्वयंपाक नाही करायचे. ते जेवढून किक मारली का जेवायला जायचे. असं 15 दिवस चोरांनी पाळले. हे दागिने 1 लाखाचे धरले वाड्यामध्ये गाठले मारले आणि नेले सगळे काढून. मग बसले रडत. कशामुळं? स्वयंपाकाचा पोट भरायचंय रे तुम्हाला, म्हणजे केलंच पाहिजे. पण ते कंटाळा आणि फुकट भेटतं ना, म्हणजे आपला धर्म टाकून परक्याचा धर्म जरी चांगला असला म्हणजे कष्ट करायला लागतील तिथं आयतं भेटेल, पण ते त्रासदायक आहे. म्हणून अर्जुन आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाकूच नाही माणसाने. भोजनाचे सुख असते खरे, पण स्वयंपाकाच्या दगदगीच्या त्रासामुळे तेही कष्ट साध्य असेच होईल. तसे कर्म आरंभते वेळीस अति कष्टकारक असते, म्हणून ते कर्म वारंवार करताना श्रमच होतात असे तो समजतो. वास्तविक पाहता कर्माचा आरंभ यथाविधी करतो, पण जशी एखादी कडक वस्तू हातात घेऊन हात भासतात ती टाकून देतो, त्याप्रमाणे त्या कर्मापासून श्रम क्लेश होऊन लागल्यावर ती आरंभलेली कर्मे मध्येच टाकतो आणि म्हणतो की माझे विशेष असे महत्भाग्य म्हणून या देहासारखी उत्तम वस्तू लाभली आहे. तर मग पाप्याप्रमाणे कर्माधिकाचे आचरण करून मी आपल्यास त्रास शीन का करून घ्यावा? जेवढे फिरणार आहेत ना, बाबांनी बी मला सांगितलं, आपल्यातले जेवढे मोठमोठे महात्मे त्यांनी सांगितलं रोज या गावावरून त्या गावावर फिरायचं नाही, पण जिथं जिथं रोप लावलं ना तिथं जाण्याला कंटाळा करायचा नाही. तिथं स्वतः जायचं, पण उगाच जायचं नाही, कारण त्यांना काही घेणं देणं नाही. ज्याच्याकडे जावं कीर्तन तो म्हणतो महाराजांनी उत्तम असं मार्गदर्शन केलं, त्यांनी असंच आमच्या हाकेला देत जावं, असं झालं. महाराजांचा झाला सत्कार. का महाराजांनी काय सांगितलं काय? बरं हे म्हणणाराच्या गळ्यात गावाला तर माळ बी नसती, आणि तो त्या अभंगाचं विश्लेषण करतो. तुकाराम महाराजांचा अभंग महाराजांनी शिवेसाठी घेतला. आमच्या गावातला एक पोरगा होता, त्याला म्हणलं तू असं काय म्हणत नको जाऊ, पण एवढंच म्हण बाबा त्यांना उदंड आयुष्य भेटू द्या अमुक, पण अभंग चांगला सोडवलं. तुला काय त्याच्यातलं कळलं? तुला धडमाळलं नाही काय नाही, तू लागला त्याच्यातलं सांगायला. हं? आणि मग ही एवढी जेवढी फिरणार आहेत लोक सांगा बरं, ही जेवढी धर्माच्या नावावर पोचले जातात, हे यांनी कर्माचा धिक्कार केला आणि असेच झाले. त्यामुळं खऱ्या स्वरूपाची ओळख होतच नाही, कारण कर्म टाकून ते चाललेले आहेत ना, त्यांना देव म्हणतो मी देणार नाही. अरे मला काही कर्म करायची गरज नाही, तरी मी करतो. आणि जे कर्म करतोय तू ते कोणाचं करतोय? तू माणसाबद्दल करत नाही, प्राणी मात्राबद्दल करत नाही. तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. तू ज्याचं बी काम करतो ते माणसाचं काम नाही करत, तू ईश्वराचं काम करतो. मृत गुरुपुत्र आणला ऐसा पवाडा मी केला, पण तोही मी उगला कर्मीवर. कर्म मी सुद्धा कर्म करू लागतो, नाही तर लोक अशी म्हणले त्याने पुढे गेलं तर आम्हाला काय करायची गरज आहे. तो स्वतः करून दाखवतो. आणि आपण जे बी कर्म करतो ना ईश्वराचं कर्म करतो. आमच्या बसमध्ये सुद्धा लिहिले, आपल्या प्रवाशांच्या सेवेसाठी ट्रेनमध्ये सुद्धा लिहिले. कपडे घ्यायला गेलो तरी तो म्हणतो ग्राहक मेरा ईश्वर आहे. पण हे नुसतं लुटायचं काम आहे, म्हणजे वास्तव त्याची त्यांना जाणीव नाही. लिहिलेले वाक्य यथार्थ बरोबर आहे, पण त्या वाक्याचा त्यांना जराही अनुभव नाही. डॉक्टर लोक सुद्धा म्हणतात मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे, याच्यापेक्षा दुसरं काय आपल्याला अजून कोणता देव आणायचा आपल्याला सेवा करायचा? आपल्या वाट्याला स्वामी विवेकानंद म्हणतात तुमच्या दरवाजात आलेला भिकारी आहे ना, त्याला डावलू नका, त्याला सांगू नका पुढच्या द्वारात जा. तो दरिद्री नारायण तुमच्या पुढे हात पसरतो. तुम्हाला योग आलेला आहे, असला योग कोणाच्याच आयुष्यात येत नाही. तुमच्या आलाय ना त्याचा तुम्ही यथास्थित उपभोग घ्या आणि त्या कर्मातून तुम्ही स्वतःची सोडवणूक करून घ्या. देहासारखी उत्तम वस्तू लाभली आहे, मग ती पाप्याप्रमाणे कर्माधिकाचे आचरण करून मी आपल्या त्रास सीन का करून घ्यावा? कदाचित कर्माचे आचरण केले असता ते कर्म काही अदृष्ट फल देईल, पण ते मला तसले अदृष्ट उधार मुळीच नको. पण आज प्रस्तुत आपल्या हातात उपलब्ध झालेली भोगऐश्वर्य आहे, त्याचाच उत्तम उपभोग घ्यावा हेच बरे नव्हे काय? प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे शरीरात क्लेश कष्ट होतील या भीतीने जो कर्मे टाकून देतो पहा, त्याला राजस असे म्हणतात. आणि एक तरी ओवी अनुभव आहे, म्हणजे ह्या नाही अनुभवायचे बरं का, ह्या सगळ्यांच्याच अनुभवाचे आहेत. ह्या प्रवचनाच्या नाही, ह्या आपल्या उपयोगाच्या नाही. फक्त आपल्याला जसं सांगितलं शौचालय गेल्यानंतर घाण साफ करण्यासाठी त्या अपवित्र त्या घाणेरड्या वस्तूला आपल्याला जसं हात लावा लागतो, तशी ही गोष्ट डावलायची म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. राळेगण सिद्धीमधून ही इकडे दिंडी जाते सुप्यावरून, तर बाबा त्या दिंडीतून असताना बाबांच्या प्रवचनाला अण्णा हजारे हजर होते. आणि अण्णा हजारेंनी सांगितलं होतं की माऊली म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी, तर माझ्या जीवनामध्ये मी अशी ओवी अनुभवली 14व्या अध्यायातली महावनी लावावी. तेव्हा बाबांनी हाच विषय असा सांगितला होता की म्हणे ते राजसगुणाचं लक्षण सांगितलेले, स्पष्टच सांगितलं, प्रवचनातूनच सांगितलं. अण्णा तुम्ही म्हटले ना
अण्णा हजारे यांना म्हटले की हे राजस गुणाचं लक्षण सांगितले. अशा अनेक ओव्या आहेत. आता जसं सांगलं तसा त्या अनुभवणं म्हणजे एकतरी ओवी अनुभवणं नाही, सिद्धांतिक ओवी, सिद्धांत अनुभवणं असं तो स्पष्टपणे सांगितलं. राजस त्याग केलेल्या. आणि रामकृष्ण परमहंसाचं मत बरं का, बरेच लोक निघालेच समाजसेवा करायला. ते म्हणले समाजाचं मूळ स्वरूप समजून घे मूर्खा, नाही तर आयुष्य बर्बाद करशील तुझं आणि त्यांचं पण नुकसान करशील. समाजाचं मूळ स्वरूप आहे आत्मा, देव. अशा प्रक्रियेतून करतो का समाजाची सेवा? तू तर अशी उपकाराचीच भाषा करतो. मी त्याचं काम केलं, त्याचं काम केलं, त्याचं काम केलं, त्याचा मंडप ठोकला, त्याच्या लग्नाला दिले, इथं बोर्ड लाव, तिथं बोर्ड लाव. अरे राजस कर्म केलं ती, तुझं नुकसान केलंस तू त्याच्यामुळं, तू हीच नाही केलेलं. आणि खरा साधू आहे ना तो म्हणेल या भानगडी बाऱ्या भानगडी तू करू नको, कारण साधूची दृष्टी अशी बुडत हे जल. हे बावळत बुडतंय आणि त्याला असं वाटतं आपल्यावर उपकार करतो. उपकाराची भाषा करू नको, तुझं हित पाहून घे. अशा प्रकारे शरीरात क्लेश कष्ट होतील या भीतीने कर्मे टाकून देऊन पाहतो, त्याला राजस त्याग असे म्हणतात. मग राजस त्याग केला, शरीराला कष्ट करतात म्हणून टाकून दिलं. मग का नाही गाडे लठ्ठेच्या लठ्ठे व्हायचे फुकटचं खाऊन, कामच नाही करायचं. खायचे सफरचंद खा, बदाम खा, काजू खा. तर गायकवाड ते म्हणले महाराज आला का लगेच काजू देतात. पण आमच्या इकडे जत्राला बी लालखन बाबाच्या उरसाला बोकड्याला ताज्या चपात्या करून घालतात. तर हे मला म्हणले ते ताज्या चपात्याचं काय घेऊन घेता, कुर्बानी राहते ना अल्लाह को प्यारी कुर्बानी, तेव्हा काजू बदाम असतात त्या बोकड्यांना. आणि तुकोबाराय तुकाराम महाराज असं प्रमाणे हे बोकडे आहेत म्हणून हे धर्माच्या नावावर सोडलेले आहेत. बरं ते लालखन बाबाला सोडलेला बोकडा कोणाच्या वावरात गेलं तर कोणी काही कंप्लेंट नाही करायची, देवाचा बोकडा आहे म्हणून समजायचं. बाळूमामाच्या मेंढ्या, बाळूमामा होतं तोपर्यंत कदाचित बरे असतील. बाळूमामाच्या पायामुळं काहीतरी कल्याण होतं असं, पण आता ते मेंढ्यांना झालं तसंच. काही लोकांनी बाबांच्या चपला शोकेश मध्ये ठेवलेले आहेत. आदर असावा, पण त्याचा विपर्यास होत असेल तर त्या जाळून पुटून टाकलेल्या बऱ्या. कारण चपल्याचेच पाया पडून लोक चाललेले. कारण बाबांचं प्रत्यक्षप्रमाणे संत चरण रज म्हणजे त्यांचे पाय नसून त्यांच्या ज्ञानाला बोधलेले आहे. त्याच्या पायावरची सगळी माती जरी अंगाला लावून घेतली काहीच उपयोग नाही, तर त्या पायाच्या खालच्या चपला त्याचं काय घेऊन बसले तुम्ही? त्यांच्या वचनांचा आदर करणं. किंवा एखाद्याने वास्तविक पाहता ते राजस त्यागात कर्मत्याग होतो खरा, परंतु त्याला त्यापासून खऱ्या कर्माचे फळ मिळत नाही. ज्याप्रमाणे उतू गेलेले तूप अगर दूध आगीत पडले असता ते होमार्थ कारणे लागले म्हणून त्यास होमाची योग्यता प्राप्त झाली असे होत नाही. हे तर ही आपल्या ओवी अनुभवाची. दूध उती गेलं कृष्णार्पण, वा रे वा मोठाले दानशूर दाते. किंवा एखाद्याच्या पाण्यात बुडून किंवा एखाद्याचा पाण्यात बुडून प्राण गेले असता त्याने अर्धजोका जलसमाधी घेतली असे म्हणू नये. एक फार मोठा विद्वान लोणावळ्याच्या तिथं मोठी त्याची मोठी बिल्डिंगच आहे, मोठा आश्रम आहे, आणि त्यांनी दिली मंत्रालयातून उडी मारली आणि त्यांचे शिष्य एवढे हुशार ते म्हणले बाबांनी समाधी घेतली, प्रकाश समाधी घेतली. कोण जल समाधी घेते, कोण प्रकाश समाधी घेते, कोण मातीत गाडून घेते, कोण म्हणले आमच्या बाबाची 12 तास समाधी. 12 तास सुद्धा बाबा कच्चाचे, पुरा पक्का झालेला नाही, ताटच ते नाम समाधी. म्हणजे बाबांनी शेवटच्या क्षणाला श्रीपाद बाबांनी बाळासाहेबांना सांगितलं की कोणी मंडळी अधिकारी मंडळी म्हणते की समाधी बांधायची, तसं काही करायचं नाही, सर्वसामान्याप्रमाणे द्यायचा विधी करायचा, ही सामान्य गोष्ट नाही. आणि तशी तर त्यांनी समाधीच घेतली, कारण त्यांनी ते पाहिला त्यावेळेला ती लक्षणं पुरेपूरपणे जी होती ती संपूर्ण जिवंत प्रकृतीची लक्षणं होती, सगळी लक्षणं अंगामध्ये अग्नी हे सगळे. तर त्यांनी हे सांगितलं लोकांना अलौकिक न व्हावे लोकांप्रती म्हणून मार्गाधारे वाढतात. आपण वेगळेपणा दाखवू नये. महाराज म्हणून अहो बाबा मी 2-2.5 वर्ष आळंदीच्या 95-97च्या दोन्ही मेळाव्याला 9-9 दिवस होतो. पण बाबा हे आपले एवढ्या मोठ्या सगळ्या संस्थेचे प्रमुख आहेत बाबा असं त्यांच्या पेहरावरून कधी वाटलं नव्हतं. पण आजचा जर कीर्तनकार कोण आहे तर जॅकेट बिकेट घालून आला का समजायचा का आजचा कीर्तनकार हा आहे म्हणून. अरे साधूचा असंच आहे, मार्गाधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे, आपण वाटणं चालावं लोकाला घेऊन जावं, पण अलौकिक न व्हावे जगाप्रती. मी कोणतरी मोठा विशेष आहे असा भाव घेतला ना तीच खरी अधोगती आहे. सामान्यातच खरी त्याची गती आहे, विशेष मध्ये अधोगती आहे त्याची. किंवा एखाद्याने पाण्यात बुडून झालं त्याप्रमाणे देहावर प्रीती ठेवली असल्यामुळे ज्याने कर्मावर पाणी सोडले, कर्मे टाकली, बघा जेवणावर पाणी सोडले, खरं देहावर पाणी सोडलं पाहिजे माणसाने. ताटावर पाणी जेवायला बसलं तो लय मोठा ताट, म्हणजे हा विशेष सगळ्यांमध्ये.
हे मोठे बाबा पाणी सोडायचे यांना, ज्याच्यावर पाणी सोडायचं त्याच्यावर तर सोडलं नाही, ते सगळं आवतूच धरलेलं आहे. संसाराच्या नावाने. संसाराच्या नावी घालोणी शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, हरी भजनी ढवळले हे जण चुकविला लाग कळी कळाचा. काय कर्तृत्व आहे साधूचं, स्वतःच्या संसाराकडे जाळोनी संसार बैसलो अंगणी. तर आपलं तर लयटीची चाललंय, थोडं काय कीर्तन वारीला गेल्यामुळे माझं नुकसान झालं. अरे वारीला गेलं ना तेच सार्थक झालं तुझं, बाकीचं सगळं डबऱ्यात गेलेले. त्याप्रमाणे देहावर प्रीती ठेवली असल्यामुळे ज्याने कर्मावर पाणी सोडले, कर्मे टाकली, तर त्याला खऱ्या कर्मत्यागाचे फल मिळत नाही. हे खास फार काय सांगावे. जेव्हा आत्मज्ञान चित्तात उदयास येते तेव्हा त्याला सूर्योदयाने उजाडले, म्हणजे तो ज्याप्रमाणे नक्षत्राच्या तेजासह नाहीसे करतो, त्याप्रमाणे अर्जुना ज्या कर्मतेगापासून सर्व क्रिया आपापल्या कारणरूप अज्ञानाचं वर्तमान लोकतात, त्या कर्मापासूनच जे मोक्ष प्राप्तिरूप फल मिळते. आत्मज्ञान झाल्यानंतर त्या माणसाला कर्मच नाही, म्हणजे त्याला माहिती आहे मी काहीच करत नाही, माझं काहीच कर्तृत्व नाही. कारण तो काय ओळे बघा, दुसरं का तिसरं आलं, प्रकृतीचे केले नेगे, तो म्हणतो मी वेगळा आहे, या कर्मापासून मी या शरीरापासून वेगळा आहे. शरीर चेष्टेने कर्म करतात आणि हे तो साक्षीत्वाने कौतुकाने पाहतो. वा, आपला पोरगा जसा स्टेशनला जाऊन आला, आज कपडे घेऊन आला, ह्याचा जसा आपल्याला आनंद आहे, तसं माझ्या या इंद्रियाने हे व्यापार केले ते व्यापार केले, तो कौतुकाने पाहतो. त्याच्याबद्दल त्याला खेद बी वाटत नाही आणि हर्ष बी वाटत नाही, कारण ज्याचं करेल तो भरेल, माझा याच्याशी काही संबंध नाही, मी शेंगा खाल्लेल्या नाहीत आणि मी टरपले वेचणार नाही. हा स्वरूपावर अबाधित झाला, त्याला कर्माचा काय म्हणतात, कर्माचा केरकचरा संपलेला आहे, पुढे येणार आहे तो विषय. कर्मापासून जे मोक्ष प्राप्तिरूप फल मिळते अर्जुना, ते मोक्ष प्राप्तिरूपी फळ अज्ञानाने कर्माचा त्याग केला असता त्या त्यागास प्राप्त होत नाही. म्हणून अज्ञानाने केलेल्या कर्मत्याग तो राजस त्याग होय, खरा त्याग नाही असे मानू, खरा त्याग नाही असे मानू नकोस हो. आपता काय वाक्य झालं, त्या त्यागास प्राप्त होत नाही, म्हणून अज्ञानाने केलेल्या कर्मत्यागास राजस त्याग होय, तो खरा त्याग आहे असे मानू नकोस हो. आता कोणत्या कर्मापासून मोक्ष प्राप्ती फल आपल्या घरी, कोणत्या कर्मापासून मोक्ष प्राप्ती रूपी फल आपल्या घरी घुसते, आपणहून चालत येते, तेही प्रसंगानुसार तुला सांगेन, ते ऐक. फळच आपल्याकडे येणार घर चालत, गुरु आपल्या घरी घर चालत येतील. काय म्हणतात ते, कर्म सानुकूल झाल्यावर मग अपैसे सद्गुरू आपल्या घरी चालत येतील. बस आपलं कर्म आपण याचा सांग करायचं. तैसी कर्मसाम्य दशा हेच कर्मसाम्य दशा होय गाविरेशा, मग श्री गुरु अपैसा घेते किती. जेव्हा सर्व कर्मदशा साम्याला येतील आणि सगळं तुझा कर्माचा एंड झाला, त्या दिवशी श्री गुरु अपैसा, ज्या दिवशी आपल्याला अनुग्रह दिला त्या दिवशी आपलं खरं कर्म. म्हणून म्हणतात आत्मज्ञानी माणसाला कर्म शिल्लक नाही, संचित आणि क्रियामान संपलेल त्याचं, पण शरीराचं जे प्रारब्ध आहे ते भोगून सारायचं आणि त्याचं प्रतीक हे त्या कर्माला काळं करून जायचं, परत यायचं नाही. म्हणजे आमच्या गावाला ज्याप्रमाणे मी गेलो एका गावाला, माझ्या गावाला एकाला घेऊन गेलो 5-6 वर्षापूर्वी, आणि इकडं नड पडली, जमीन विकली, घर विकली, आणि तोच माणूस 5 वर्षांनी माझ्या गावात गेला. म्हणला ते बाजूच्या घरवाल्याला विचारलं, संपत अंडी इथं राहत होते ते कुठे गेले? ते म्हणले सगळं इथलं काळं करून निघून गेले, घर इकलं जमीन इकलं, म्हणजे आता परत येण्याचा मार्ग संपला. तसं या कर्माची राख करून परत येण्याचा मार्ग काळं करून जायचं, शिल्लकच काय ठेवायचं नाही, मग यावं लागणार नाही. शिल्लक राहिलं तर यावं लागेल, बरं चांगलं शिल्लक राहिलं तरी यावं लागेल आणि वाईट शिल्लक राहिलं तरी यावं लागेल, काही शिल्लक ठेवायचं नाही. तर आपल्या अधिकारानुरूप जे सहज वर्णाश्रम धर्मानुसार वर्णाश्रम धर्म अनुसार आपल्या वाट्याला आलेले व स्वाभाविक कर्म ते साहित्या गौरवाने आदरपूर्वक यथाविधी आचरण करतो. परंतु हे कर्म मी करीत आहे अशी मनातून कर्तृत्वाची आठवण टाकीत असतो. तसेच फळाच्या आशेवरही तो पाणी सोडतो. बघा कुठं पाणी सोडायचं सांगितलं, फळाच्या आशेवर. सांगा बरं, आता आपण तर लय मोठे सप्ते केलेले, कीर्तनकार बाबाला तरी फळाची आशा सोडता आली का? मग त्यांच्या पाया लागून आपली काय दशा होणार आहे? त्यांनी संसार सोडला नाही, उलट तुकाराम महाराज म्हणतात प्रपंच ओसरो, आणि हे मागणी करणाऱ्या माणसाचा प्रपंच उलट उदयाला आलेला आहे. उर्फट कार्यक्रम म्हणजे करणी बिन कथनी कय अज्ञानी दिन रात, आणि कुकड हे व भुकट फुले सुनसुनाई बात. ही कुत्री भुकत फिरलेली, साधूचे बोल ऐकून कुत्री भुकत फिरलेले. काय कुत्री म्हणले त्यांना? करणी बिन कथनी कय करे अज्ञानी दिन रात. करतो बोलतो तसं वागत नाही. हा,
काय अजून एक प्रमाणे बघा हिंदी मधलं, हा नाही नाही एक असं हिंदी प्रमाणे, हा नाही ती करणी बिनकत भी कहे अज्ञानी, अरे बोलतो तसा चालत नाही, काला मुंह लेके जाएगा साहब जी के दरबार, हा कहते सो करते नहीं, हाँ मुंह के बड़े लबाड, कहते सो करते नहीं, मुंह के बहुत लबाड, काला मुंह लेके जाएगा क्या साहब जी के दरबार. तिथं जायचं ना आपल्याला एक दिवशी, तर सगळा हिसाब करणार आहे आपला. इथं किती लोकांना उल्लू बनवलं, तो तिथं सगळा बाबा सांगतात आणखून नोटेशन करते, ते आपलं नोटेशन आपणच जाऊन करून येतो. रात्रीचा डचकून उठतो ना माणूस आणि यम मारत असतो तिथं एकाला. तिथं आपला आतला चित्रगुप्त आपलं हे जे आत्मस्वरूप जे आहे ना, ते चित्र आता आपल्या सध्या ठिकाणी काय झालेले गुप्त आहे. तेच रात्रीचा आपला सगळा हिसाब लिहून चोपडी करून देतो. कॅमेरे लावलेले सगळीकडे कॅमेरे. हा तिथं. आणि जसं आता हे पण नाही का कार्ड पंचिंग, आपलं कार्ड आपणच पंचिंग करायचं, तसं आपलं कार्ड चित्रगुप्ताच्या दरबारात हे चित्र जाऊन कार्ड पंचिंग करून येतं आपला सगळा हिसाब. आणि मग खतवण्यात तिथे गेले का एकेकाच्या निघत आहेत बाहेर. अर्जुना, कर्म करीत आहे अशी मनातून कोणत्याही कर्तृत्वाची आठवण टाकीत, मी कर्म करीत आहे अशी मनातून कर्तृत्वाची आठवण टाकीत असतो, तसेच फळाच्या आशेवरही तो पाणी सोडतो. अर्जुना, मातेच्या संगाची अवहेलना केली, मातेच्या सांगीची अवज्ञा अवहेलना केली वा तिची कामना तिच्याविषयी मनात कोणती दृष्ट वासना केली, तर या दोन्ही गोष्टी मुलाच्या जशा अंधपतनास कारणीभूत होतात. म्हणून या दोन्ही वर्ज कराव्यात व केवळ मातृत्व बुद्धीने मातेची सेवा करावी. आणि गायीचे एक मुख अपवित्र आहे असले म्हणून सगळी सर्वांगच गायच टाकावी की काय उदाहरण दिले. कशासाठी? कर्मासाठी. दृष्टांतापासून कधी सिद्धांतापासून आपण बाजूला जायचं. गायीचं मुख वाईट आहे म्हणून गायी अख्खी खराब नाही. तसं कर्माची एकच गोष्ट क्लिष्टपण आहे म्हणून त्याच्यासाठी अख्खं कर्म डावलू नये माणसाने. आपल्यास आवडते जे फळ आंबा, त्याची साल, कोय, बी यामध्ये रस नाही. या दोन आसार गोष्टी त्याच्या ठिकाणी आहेत. त्यासाठी म्हणून तो आंबा कोणी टाकून देईल का? त्याच्याशिवाय का आंब्याचा रस भेटणार आहे का? तसं कर्माशिवाय मुक्तता मिळू शकत नाही. त्याप्रमाणे कर्म कर्तृत्वाचा अहंकार, अभिमान आणि कर्मफलाची लालसा या दोहोंचे कर्माचा बंध असे नाव आहे. जास्त नाही येणार बस. त्याप्रमाणे कर्म कर्तृत्वाचा अहंकार, अभिमान आणि कर्मफलाची लालसा या दोहांस कर्माचा बंध असे नाव आहे. म्हणून बाप्पा ज्याप्रमाणे आपल्या कन्येविषयी म्हणून बाप ज्या आपल्या कन्येविषयी कोणती इच्छा न बाळगता तिचे परिपालन करतो, त्याप्रमाणे विहित कर्मे केवळ कर्तव्य समजून कर्तृत्व, मत आणि फलास्वाद या दोन्ही टाकून जो करतो तो दुःखी होऊ शकत नाही. हा तो त्यागरूपी वृक्ष आहे. हाच तो त्यागरूपी वृक्ष आहे की जो सर्व वृक्षात श्रेष्ठ वृक्ष असून यालाच मोक्षरूप मोठाली फळे येतात. म्हणून सर्व जगात सात्विक त्याग अशी यासच प्रसिद्धी लाभलेली आहे. आता झाडाचे बीज जाळून झाडात जसे निर्वंश करावे तसे फलाचा त्याग करून ज्याने कर्माचा त्याग केलेला आहे. उदाहरण काय दिलं बघा. झाडाचं बी जाळलं म्हणजे झाड उगवत, तसं कर्माचं उगवण्याचं बी काय फलाशा ती जर टाकून दिली तर ते पुन्हा उगवू शकत नाही. त्याप्रमाणे परिफला लोखंडाचा स्पर्श होता क्षणी लोखंडाचा गंज, कलंक व काळेपणा ही जातात. त्याप्रमाणे कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलाची इच्छा या दोन गोष्टीचा त्याग केल्यावर रजोगुण आणि तमोगुण हे दोन्ही नाही तसे होतात. मग शुद्ध सत्वगुणाने आत्मबोधाचे डोळे उघडतात. तेव्हा संध्याकाळी मृगजळ जसे आपोआप नाहीसे होते किंवा एवढे कर्माला कशी हे दिले. दुपारचं ऊन तडाख्याचं लागतंय पण लांबून दिसतंय मृगजळ, पण संध्याकाळचं आपोआप जातं. तसं आत्मस्वरूपाच्या जवळ गेलं कर्माची बी कटकट शिल्लक राहत नाही. किंवा एवढे मोठे आकाश सर्वत्र असून जसे कोणी कडेच दिसत नाही, तसा बुद्ध्याधिकांपुढे वृत्तीज्ञानाच्या पुढे जगाचा एवढा मोठा मिथ्याभास आहे, पण तो कुणीकडे दिसत नाही. कारण त्याला जग दिसत नाही, कर्म दिसत नाही. कर्मच ब्रह्म जायच्या दृष्टीला आलं, त्याला अजून काय अर्जुना कमवायचं राहिलं या जगामध्ये. म्हणून कर्म अनुरोधाने प्रारब्ध बलाने जी बरी वाईट कर्मे भले देण्यास सन्मुख झाली असता ती आकाशाच्या स्वरूपात जसे ढग उत्पन्न होऊन मावळून जातात. आणि एक वाक्य परत येतात बारकाईने, बरी वाईट. आमचे श्रीरंग महाराज आले. श्रीरंग महाराज म्हणायचे, मी म्हणायचे चला आपल्याला जायचं, इकडं जायचं तिकडं. तर ते म्हणायचे आपण एवढं करतो तरी देव आपल्या का मागं लागला. अहो आपलं परमभाग्य देव आपल्या मागं लागला, कोणाच्याच मागं लागत नाही. तो आपल्या मागं लागलेला आहे.
बाबा सांगायचे श्रीपाद बाबा की या मार्गाला लागल्यानंतर 3 वर्षानंतर ती जी कर्म आहेत ती आत्ता फलदायी व्हायला सुरुवात करतात, कारण त्यांना तुम्हाला त्याचा भोग देऊन लवकर संपवायचं आहे. मग येथे आधीच पडून येण्याच्या मार्गामध्ये असं वाटत असेल त्यांनी सांगितलं 3 वर्षानंतर जे आपल्याला काही हे येणार आहे ती 3 वर्ष अगोदर येतात. हे चांगलं लक्षण आहे. छत्री पाहिजे छत्री काय बाबा त्याच्या संसाराची पडीशिरा देवाला घरात त्याच्या संसारावर पडीशिरा मस्त प्रमाणे साहेबांनी. बाबांनी सांगितलं आपल्या वाट्याला जी आलेली कर्म आहेत आणि आता अनुग्रह घेतल्यानंतर पुढे 3 वर्षांनी जे आपल्यावर आघात होणार आहे ते अगोदरच येतात का. देव म्हणतो आता सक्षम आहे, आता या तडाख्यातून हा निभवू शकतो आणि सुसू शकतो. कर्ज फेडताना मग कर्ज फेडताना कर्ज फेडायला सुद्धा दानच पाहिजे ना. काहींना वाटतं माफ होईल म्हणून त्याच्यावर ते पेंडिंगला ठेवतात. पण खरा जो कर्जदार आहे ना तो 5 वर्षाच्या अगोदरच निलवतो आणि आनंदाचं हे करतो. तसं आपल्या वाट्याचं कर्म आपलं याच्यावरून समजायचं भोगे जाणू येते मागेल ते कर्म काय पद्धतीची कर्म आहेत आपली ते आता आपल्याला कळतं. पण आपल्याकडं प्लस पॉईंट हाच आहे का साधूची कृपा झालेली अनुग्रह झालेला आहे. पोरांना आश्चर्य वाटलं, पोरांना वाटलं बाबांच्या अंगा खालून पाणी आले. जाऊ दे गोडे बाबा येऊ द्या पाणी ते जाणार आहे. दांड्यामुळं काढला नाही तर तो वरून भाव होता तिथं. सारखा मागं सारखा जरा मागं थांबवायचं का मग गेला पाऊस गेला. मागं सर बरोबर असं करा चला. अर्जुना सात्विक कर्म तशी अर्जुना म्हणून पूर्वकर्मानुरा प्रारब्धाने जी बरी वाईट कर्मे फले देण्यास सन्मुख झाली असता. वाढला 5 मिनिटं बघू नाही तर थांबू मग. नाही ना आम्ही बारदाना घेऊन या. म्हणून पूर्व अनुरोधाने प्रारब्धपणाने बरी वाईट कर्मे फले देण्यास सन्मुख झाली असता ती आकाशाच्या स्वरूपात जसे ढग उत्पन्न होऊन मावळून जातात. आता बोलायचं नाही बरं का, बोलायचं नाही. तशी अर्जुना सात्विक त्यागी पुरुषाच्या दृष्टीने सर्व कर्मे निर्दोष विशुद्ध झालेली असतात. म्हणून त्यापासून होणाऱ्या सुखदुःखाची उठाठेव करण्याच्या भानगडीत तो पडत नाही. अमुक एक शुभ कर्म आहे असे भेदबुद्धीने जाणावे आणि मग ते आनंदाने करावे, किंवा हे अशुभ कर्म आहे म्हणून त्याचा द्वेष करावा असे घडेल ना. ज्याप्रमाणे जागृत झाल्यावर स्वप्नात पाहिलेल्या बऱ्या वाईट गोष्टी मिथ्याच असल्यामुळे त्याचे कोणी सुख दुःख मानित नाही, त्याप्रमाणे
त्याप्रमाणे शुभ अशुभ याच्याविषयी मनात कोणतीही शंका संशय भ्रांती नसते. म्हणून अर्जुना, ज्या त्यागात हे कर्म आणि मी करता त्या करता या द्वैत भावाची वार्ता तो जाणत नाही, त्याला सात्विक त्याग असे म्हणतात. पार्था, अशा प्रकारे कर्मे सांगितली असता ती कर्मे खरी परिपूर्ण टाकली असता, पण जर त्या व्यतिरिक्त अन्य प्रकारे टाकली असता ती उलट अधिकच बांधतात. कर्माची हातोटी सांगितली त्यांनी. कर्म करायचं पण त्या फलासक्ती धरायची नाही. चांगलं म्हणायचं न वाईट म्हणायचं. चांगलं आहे म्हणून लेव पळायचं बी नाही, वाईट आहे म्हणून त्याचा डावलायचं नाही. अशा पद्धतीने टाकली तरच टाकतात, नाही तर जात नाहीत. असो. आणि अर्जुना, जे प्रत्यक्ष देहाची मूर्ती धारण करून कर्म करण्याचा कंटाळा करतात ते मूर्ख अडाणी होत. शरीर मिळाले हेच पहिलं कर्म आहे. अख्खं शरीर आहे ना, यालाच कर्म नाव म्हटलेले. आणि त्याच कर्म याचं काय करणार आहे तो? मातीचा कंटाळा करून घट काय करील आणि वस्त्रतंतूच्या संबंधीचा त्याग कसा करील? तसेच अग्नीच्या अंगी अग्नित्व असून तो अग्नी उष्णतेला कसा बरेल कळेल कंटाळेल. किंवा दिवा आपल्या अरुण बाबा सगळे उठले तर चालत, पण तुम्ही कीर्तन का रे? हा, ज्यांना बसायला अडचण आहे त्यांनी मंदिरात बसा. हा, मंदिरात हा, मंदिरात बसा, उभं राहू नका, नाही तर काय होईल. मातीचा कंटाळा करून घट काय करील आणि वस्त्रतंतूचा संबंधाचा त्याग कसा करील? तसेच अग्नीचा आणि अग्नित्व कसे तो अग्नीला कसा बरी कंटाळेल? किंवा दिवा आपल्या प्रभेचा द्वेष करील काय? हिंग जरी आपल्या उग्र घाणीला त्रासला कंटाळा असला तरी तो चांगला सुवासिकपणा कोठून आणेल आणि पाणी पातळपणा टाकून कसे व कोठे राहील? त्याप्रमाणे शरीराचे अवस्थेत जोपर्यंत मनुष्य व्यवहार करीत आहे तोपर्यंत कर्मत्यागाचे आग्रहत्व वेळ तरी काय उपयोगाचे? शरीरात आज तोपर्यंत तो कर्म टाकू शकत नाही, म्हणून त्यांनी त्यागण्याचा विशेष करू नये. आपण आपल्या कपाळात लावलेले गंध वाकडे लागले असले तर ते वरचेवर पुसता येते, परंतु मूळचे कपाळच जर वाकडे असेल तर ते काढून अदला बदल करून दुसरे नीट बसवता येईल का? त्याप्रमाणे ज्या वेदविहित कर्माचा आपणच स्वतः आदर स्वीकार केलेला असतो म्हणून त्याचा त्याग करायचा म्हटले व टाकले तर टाकता येईल, पण त्यावेळी काही खरा कर्मत्याग होणार नाही, कारण शरीर रूपाने हे कर्म अवतरले असल्यामुळे ते कर्म कसे टाकता येईल? का की मनुष्य निजला असला तरी श्वासोश्वास रूपाने स्वाभाविक कर्म हे घडतच असते. अर्थात स्वाभाविक कर्म कसे की आपण एकीकडे काही एक न केले तरी त्यात त्याची उभारणीच होत असते. या शरीराच्या निमित्ताने संपूर्ण कर्मच हे जीवाच्या पाठी लागले आहे. ते इतके की ज्याप्रमाणे जिवंतपणी आमरणात व मेल्यावरही कर्म करण्याचे राहत नाही. आता पाऊस आला ना, हे बी एक कर्म आहे बघा. याच्या मागचा जो श्लोक गेला ना, तो श्लोक लय वास्तव सांगत होता. राजस त्याग आपण ऐकला, तामस त्याग ऐकला, पण सात्विक त्यागाच्या वेळेला आपलं कर्म असं पाऊस आला. मधले बाबा म्हणले ज्ञानेश्वरी वाचायला घ्यावं आणि एखादा पाहुणा यावं. काय महाराज ज्ञानेश्वरी वाचता का? समजायचं आपलं कर्म आलं. त्यांनी सांगितलं कर्मात सात्विक त्याग करतो ना, तो कसा करतो? मृगजळ आहेच नाही ना, त्यामुळे त्याग करायची काय गरज आहे? अकाली आलेले ढग आहेच नाही ना, ते का आकाशाला झाकणार आहे का? तसं आत्मस्वरूपाला त्याच्या आच्छादलेली जी कर्म दिसत होती पण ती नाहीच आहे असं सांगितलं. म्हणजे मृगजळाचं उदाहरण दिलं. मृगजळ तसं नाही, तसं कर्मच सुद्धा शिल्लक ते नाहीच आहे, कारण त्याला सात्विक म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर जगामध्ये एकच गोष्ट दिसते आणि आता कर्म दिसते म्हणजे दोन दिसतंय. जोपर्यंत दोन दिसतंय तोपर्यंत खऱ्या साधूची कृपा झाली नाही, कारण द्वंद्व आहे अजून. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, कोण पुण्य त्यांचे होईन सेवक. असं कोणाचं पुण्य आहे? असं माझं पुण्य आहे का त्यांची सेवा करायला मला योग भेटेल? कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. प्रश्नचिन्ह आहे. कोण? माझं तेवढं पुण्य आहे का त्यांचाच सेवक होईल? काय त्यांनी केलं? जे ही द्वंद्वाधिक दुराविली, सुख दुःख हर्ष विषाद हे द्वंद्वच काढून टाकलं. मी वेगळा अमुक वेगळा हे सगळं काढून टाकलं. आईचे वर्म मज दावी नारायण अंतरीच्या खुणा. तर सात्विक काय सांगितलं, पण समजायचं का ते बी आपलं कर्म बाप भाग्य कैशी. काय सांगावं आपलं कर्म? हा, नसरेची कर्म नकळेची वर्म अरे मुडा. त्याप्रमाणे ते तर बघ, आता या कर्माचा त्याग करण्याचा एकच प्रकार आहे, तो हा असा की वीज कर्म करीत असता फलेच्छेच्या ताब्यात आहारी जाऊ नये. कशाच्या आहारी जायचं नाही? कशाच्या? फलासक्तीच्या आहारी जायचं नाही. कर्माचे फल ईश्वरास अर्पण केले म्हणजे त्याचा प्रसादाने ब्रह्माऐक्य ज्ञान प्रगट होते.
आपलं कर्म सगळी जर ईश्वराला अर्पण केली तर काय प्रसाद भेटतो? साखरे महाराजांनी कौसात सांगितलं, ब्रह्म ऐक्य ज्ञान प्रगट होते. आणि तुकोबाराय तेच सांगतात, पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो, आज भिटले माझे कोडी, आज भिटले माझे कोडी. कर्म फळाची आसक्ती सोडली आणि असं निष्काम कर्म जमा केलं आणि त्या निष्काम कर्माला फळ आलं. पुण्य फळले बहुत, ते पुण्य कर्म फळाला आलं. बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा. आणि प्रश्न आहे बरं का, झालो सन्मुख तो कैसा. कारण सद्गुरू बाबाजी चैतन्यांचे पुढे बॅनर लागले नव्हते, कुठे कीर्तन मग त्यांची ऐकली नव्हती, कुठे त्यांचं भागवत ऐकलं नाही, ज्ञानेश्वरीने ऐकली. मी कसा सन्मुख झालो? आम्ही सगळं हे ऐकू आणि मग सन्मुख होऊ. हो, तुमच्या बाबांचं कीर्तन पटलं बरं का, आता काय हरकत नाही, पण मी असं काहीच ऐकलं नाही, कसा सन्मुख झालो? त्याचं कारण माझं पुण्य फळलं. बऱ्याच दिवसांनी बॅलन्स होतं, फळाला येत नव्हतं, पण फळलं. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा. कसा झालो? अरे झालो तर झालो, पण काय प्राप्त झालं? संत चरण पावलो, म्हणजे ज्ञान. इथं सांगितलं प्रसादाने ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त झालं. त्याच्यामुळं आज माझे फिटले कोडे. मी जन्माला येणार होतो, मरणार होतो, अशी जी मला कल्पना होती, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, हे अज्ञान नशतलं वाक्य आहे तुकोबारायाचं. पण मोठ्या माणसाबद्दल तसं बोलता नाहीत म्हणून म्हणावं लागतं आपलं वकीलपत्र घेऊन बोलले ते. कारण जन्मच नाही, मृत्यू नाही, पण असं बोलले ना किंवा आपल्याला घाबरवण्यासाठी. जसं पोराला घाबरू म्हणतो, गप्प बसलं तर भोकाडी येईल. पण बाबा म्हणतात भोकाडी किती दिवस? म्हातारा झाला तरी भोकाडी म्हणलं ते दादरा धरून मरून जाईल, पण शेवटपर्यंत निकालच लागला नाही का भोकाडी होती का नव्हती. म्हातारा मरून गेलं. लहानपणापासून भोकाडीला घाबरलं तर मेलं तरी कळाली नाही, पण भोकाडी पाहिली नाही. कर्माचे फल ईश्वरास अर्पण केले म्हणजे त्याच्या प्रसादाने ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होते. आणि मग दोरीचे यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्यावर तद्वारा जशी सर्पाची शंका भ्रांती नाहीशी होते, तसं कर्माची सुद्धा भ्रांती नाहीशी होते. कारण जगामध्ये एक ब्रह्म आहे, दुसरी वस्तूच नाही. मग मी जे कर्म करतो ते सुद्धा कर्म काय? कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म सुद्धा नारायण स्वरूप आहे, असं त्याच्या प्रतिनिधीला आलेले. आणि त्यामुळं सापाला मारण्यासाठी काठ्यान लाटण घाबरायची काय गरज आहे? कर्म आहेच नाही. या ब्रह्मैक्य बोधाने अज्ञान असं कर्माचा नाश बाद होतो. कर्माचा नाश कशाने होणार आहे? अज्ञानाने ज्ञानाने नाश होणार आहे. अज्ञानामुळे साप दिसतो आणि ज्ञानामुळे रश्शी दिसते. कर्म आणि धर्म आचरिले जया लागे, साधन करता साधक शिनल्या भागी, साधन करता साधक शिनल्या भागी, गोड तुझे नाम विठोबा आवडते मग. नामाची महती सांगितली आणि कर्म धर्म याच्या कचाट्यात पडून साधक शिनले. असं करू बाबा, तसं करू का, उजवी घालू का डावी घालू, याच्यामध्ये साधक शिनले, हाताला काहीच नाही परिणाम. तुकाराम महाराज म्हणले पण गोड विठोबा नाम तुझे आवडते मग. केवळ नामानेच ही गोष्ट होऊ शकते, दुसरा प्रकारच नाही आहे जीव ब्रह्म ऐक्य व्हायला. म्हणून संप्रदायाने काय बघा ना, सुरुवात नामाने आणि काल्याने जीव ब्रह्म ऐक्य पूर्ण स्थिती त्याची धरसोड व्हायला नको. वास्तविक पहिल्याच दिवशी त्याचं जीव ब्रह्म ऐक्य झालंय. मुखी नाम हाती मोक्ष, पण त्याची परत समजू शंका निरसन चाललंय 7 दिवसाच्या सप्ताहात. जसं भागवताच्या निमित्ताने परिस्थितीचं 7 दिवसात निरसन झालं होतं शंकेचं, तसं निरसन करून त्याला मागणी मागितली आणि शेवटी सांगितलं बाबा या चुकात तू का म्हणे निवांत राहील आणि पाहिले ते पाहे परतुले. पहिल्या दिवसापासून सप्त्याच्या काल्यापर्यंत जेवढं पाहिलं ते पुढच्या सप्त्यापर्यंत पाहिले ते पाहे परतोनी. आम्ही पुढच्या सप्त्याला तोपर्यंत तू पाहिले पाहे परतोनी. ब्रह्मैक्य बोधाने अज्ञानाचा कर्माचा नाश होतो. पार्था जेव्हा कर्माचा अशा रीतीने त्याग करावा तेव्हा तो खरा त्याग केला असं होतो. 18वा अध्याय झाला. देवाने विचारला अर्जुना अजून तुझं असंच मत आहे का मी लढाई करणार नाही? नाही देवा, आता मला कळालं ना कर्म काय खरं नाही आणि मी खरं नाही. मी स्वतःला म्हणत होतो अर्जुन स्वदेहानाम अर्जुन परदेहा नाम करू स्वजनू असं समजत होतो आणि त्यामुळे यांना मारलं मला पापलं. पण आता मला कळालं काय होत नाही, काय जात नाही, नुसते गलबला आहे फक्त आणि तो मायेमुळे दिसतो. आणि हे माया अनुरे जेव्हा
विश्व ब्रह्म होईल तेव्हा, जेव्हा ब्रह्म विश्व होईल तेव्हा कशाचाच कंटाळा नाही, मग आनंदाचे डोई आनंद तरंग आहे. म्हणून जगामध्ये या सात्विक त्यागाच्या हातवटीने जो कर्मे करतो त्यालाच आम्ही कर्मत्यागी असे मानतो. नाहीतर त्याहून व्यतिरिक्त त्याग म्हणजे रोग्याला मूर्छा आली असता ज्याप्रमाणे रोगी विसावा घेतो आहे असे लोकांनी भ्रमाने म्हणण्यासारखे होय. म्हणजे सगळे संन्यासी फिरतात ते ना, यांना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे रोगाने मूर्छित पडलेले. तुम्ही म्हणा मूर्छित पडलेला माणूस चालतो का? हा चालतो. तुम्हाला सांगतो, एक जागृती, एक स्वप्न आणि एक सुषुप्ती पुढे 18व्या अध्यायातल्या 17 नंबरच्या श्लोकात येणार आहे. तुम्ही आता आपण जागृतीत आहोत का स्वप्नात आहे? नाही, जागृतीत आहे का झोपेत आहे? झोपेत आहे. आणि झोपेत स्वप्न पडलं, वाळासाहेब, पडवळ काका, राजीव बाबा, संप दांडे हे स्वप्न आहे. आणि या स्वप्नामध्ये लोकांचं चाललंय. मग आता हा व्यवहार आपला चाललाय कशात चाललेला आहे? मग सगळे एवढे घेण्या देण्याची जमीन घेतली विकली, हा व्यवहार कशात चाललाय? आपण ज्ञानेश्वरीला आलो, ज्ञानेश्वरी चालली, हे सुद्धा काय चाललंय? आणि मग जेवढे कीर्तन प्रवचन चाललेत ही बी कशी चाललीत? झोपत आणि स्वप्नात चाललेत. आता हे का पटायचं आपल्याला यांना? हा जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ. हा, त्या परमात्म्याच्या चरणाजवळ गेल्यानंतर तिथंच आपल्या या गोष्टीचा निवाडा होणार. एरवी मात्र होऊ शकत नाही. देहासहित मरणांती असे का? ते भोगणे सकळ, बरोबर. त्याप्रमाणे रोग्याला मूर्छा येऊन ज्याप्रमाणे रोगी विसावा घेतो तसे लोकांनी भ्रमाने म्हणण्यासारखे, म्हणजे सगळे विसाव्यालाच गेलेले. पण विसाव्याला गेलेत असं वाटते, पण कशामुळं? मूर्छित बेशुद्ध आजारी पडून. त्याप्रमाणे जो एक कर्म करताना त्यास दुःख झाले म्हणून कंटाळतो, म्हणून दुसरे कर्म सुरू करून त्यात विसावा घेऊ पाहतो. याच्यात त्रास झाला म्हणून हे टाकलं आणि दुसरं करायला लागलं, आणि तिथे त्या कर्माचा विसावा इकडे घेतोय. असे हे त्याचे करणे. म्हणजे जसे दांडक्याचे घाव बुक्क्यावर मार घालवणे तसाच हा प्रकार आहे. म्हणजे दांडक्याचे मार. भाव एक दृष्टांत सांगायचे ना कर्म बदलल्याचा, तो डोळा आठवला. खेती किया तो लांगा लुंगा, मच्छी पकड़ा तो झांगा झुगा, और सन्यासी हो तो उल्टा टांगा. खेती किया तो लांगा लुंगा आणि मच्छी पकडा तो झांगा झुंगा, और साधू के पास गया तो उसने उलटा टांगा. म्हणजे कुठं गेलं तर कर्म मात्र सोडत नाही. कुठं गेलं का त्या याच्यातून विसाव घ्यायला गेला तिकडं ती पद्धत, त्याच्या पुढं म्हणजे आगीतून उठायचं, हेच आपल्याला पटणार आहे. हे आपल्या रोजच्या अनुभवाचं आहे ना. परंतु हे असो, ज्याने कर्मफलाचा त्याग करून कर्माच्या नैष्कर्मी स्थितीत नेले आहे तोच या त्रिभुवनात खरा त्यागी होय. अर्जुना, तत्वता विचार करून पाहिले तर जे कर्मफलाची आशा सोडितच नाही तेच या तिन्ही प्रकारच्या कर्मफलाचा भोग घेण्यास समर्थ पात्र असतात. कर्माचा त्याग करत नाही त्यामुळे भोग घ्यावाच लागतो. आपणच कन्येस जन्म दिला असून कन्यादान समयी न मम ती माझी नाही असे म्हणतो तो पिता जेव्हा कन्यादानाने उदक सोडतो तेव्हा तो तिच्या पाशातून सुटतो व पाणी ग्रहण करणारा जावई मात्र तिच्या मायापाशात अडकलो जातो. ब्राह्मण कर्म सांगतात आपल्याला. नेमकं मला अजून कळालं नाही, तुम्हाला कळालं असेल तर सांगा. ब्राह्मण म्हणतो संकल्प सोडायला सांगतो ब्राह्मण वडिलांना, म्हणा न मम, आणि जावयाने ते पाणी ग्रहण करायचं, त्यांनी म्हणायचं मम. पण ते तर ते लग्नाच्या वेळेला झालं आणि दुसऱ्या दिवशी पूजा करायची ना घरी, म्हणजे आपल्या घरी पूजा करायची, तेव्हा ब्राह्मण काका सांगणारे न मम म्हणा, पण हा म्हणतो मम. मग येऊ रावण पळत जा नेहमी आयुष्यभर. ते बोकंडी घेतल्यानंतर भोगावं लागेल. म्हणजे कर्म न मम म्हणायचंय, ते माझं नाही म्हणायचं, ते म्हणतो माझं, आणि म्हणून तो गुंतला जातो. आणि तो कर्मयोग सुद्धा काका सांगताना आपल्याला ब्रह्मज्ञानच कर्मयोगातून सांगतात, तर आपण लक्षात घेतो. ते म्हणतात त्वं प्रत्यक्षम ब्रह्मा, त्वं प्रत्यक्षम विष्णू, त्वं प्रत्यक्षम रुद्र. आपण त्यांच्या मागं म्हणतो चॅन. आणि सगळी कर्म तुम्ही जे अर्पण करणार आहे, पाणी सोडा स्वाहा, तांदूळ सोडा स्वाहा, फुलं सोडा स्वाहा, सगळं सोडा, आणि आपल्याकडे काही घेऊ नका. त्या सत्यनारायणाच्या चरणावर सोडा तो हा त्याच्याकडे अर्पण करा. तुमच्याकडे घेऊ नका, तिकडे जाऊ दे. हेच युक्तीने मागत आहे. अर्जुना, तुझ्याकडे घेऊ नको, माझ्याकडे नको सोडू, असंच वरच्यावर राहू दे, तरी तू सुटशील. मलाही अर्पण करू नको, देवाच्या चरणावर अर्पण करायचं काम करून तसंही करू नको, मलाही देऊ नको, तुझ्याकडे घेऊ नको, मधीच सोड, तरी तू सुटशील.
जे विषाच्या बचनात आपू वगैरेच्या बागांची शेतीची लागवड करतात ते त्यातील मालकीची विक्री करून किंवा व्यापार करून त्यावर नफा मिळवून त्यावर सुखाने प्रपंच करतात जगतात, पण जे दुसरे त्याचे सेवन करतात ते द्रव्य खर्च करून घेतात आणि मरण पावतात. तरी सरकार उलट्या खोबडीचं आहे, आपूची शेती लावायला परवानगी देते. देशी दारूच्या बाजाराला लायसन देतील. म्हणजे काय आहे कितीचे प्रपंच, याला म्हणतात उलट्या खोबडीचं सरकार आहे. तंबाखूची झाड, तंबाखूची झाड हे किती एवढे डेंजर आहे, पा मरणारच आहे. आणि खाणारी त्याच्या दसपट सर्किट, त्यांनी एवढंच सांगितलंय आरोग्याला अपायकारक आहे, तरी हे खाते. ते उलट म्हणतं नाही खाल्ली तरी लोक मरत येते, मग तू लवकर मर, तुझं लवकर उरकून घे. मालाची विक्री किंवा व्यापार करून त्यावर नफा मिळून त्यावर सुखाने प्रपंच करतात जगतात, पण जे दुसरे त्याचे सेवन करतात ते द्रव्य खर्च करून घेतात आणि मरण पावतात. करता कर्तृत्व अहंकार धारण करणारा जो प्रयत्ने फलाशा न धरता कर्म करो अथवा अकर्ता कर्तृत्व अहंकार विमुक्त सहजच फलाशा विमुक्त होतो. फलाशा न धरता सहज कर्म करो, त्या दोघांचेही केवळ कर्म बांधू शकत नाही किंवा कर्म करणे दोघांचेही अनावर आहे, चुकत नाही. वाटेवरील वृक्षाच्या पिकलेल्या फळाची जो इच्छा करतो त्यालाच ते फळ बंधनकारक होते, तसेच साधारण कर्माच्या फळाची जो इच्छा करील त्यास ते बंधनकारक होते. परंतु कर्म करून जो फलाची आशा करीत नाही तो जगाच्या म्हणजे जन्ममृत्यूच्या घडामोडीच्या सपाट्यात सापडत नाही. कारण हे तीन प्रकारचे जग ही अवघी कर्माचे फल आहे. कर्माचं कर्तृत्व ब्रह्मदेवाने घेतले म्हणून जन्म मरण आहे त्याला. त्याने जर कर्तृत्व टाकलं ना त्याला नाही. काल रामायण चाललंय टीव्हीवर, पण आम्ही टीव्हीवरचं रामायण नाही बघणार. आपल्या घरातलं रामायण काय कमी पडले तर आपण दुसरं बघणार नाही. आणि लवंकुशाने घोडं अडवलं, लक्ष्मण गेलाय लढायला. त्या वारकरी पोरं पाहिलं, लक्ष्मण म्हणला मी तुला सोडून देतो. तो म्हणला सोडून कशाला देतो, तू लढाई कर ना माझ्याशी. पोरं म्हणतात ए पोरांनो तुम्हाला माहिती का मी कोण आहे. म्हणलं कोण आहे तुम्ही. म्हणले मी लक्ष्मण आहे. असा अहंकार नाही पाहिजे. पोरं म्हणतात लवंकुश तुम्हाला साधा समजतो का. मी ते रावणाच्या पोराला काय नाव द्यायचं, मेघदूताला मारला. अरे रे रे म्हणला आता तर तुझा निपातच झाला. लवंकुश म्हणतोय लक्ष्मणाला आतला अहंकार धरायचा नाही. अहंकार काय प्रमाणे चालले बघा. हा विचार आणि अहंकार सांगितले मग असतेच वस्तू होईजे. आपली स्वस्ती आपण सहज केली करीजे. आपलंच आपण सोडू शकतो. हा अहंकार घेतला गुतला गेला. म्हणून तीन प्रकारचे जग अवघी कर्माचे फल आहे. पहा कोण कोणी आता या फळात ब्रह्मदेव का सुटला नाही, जन्म मृत्यूच्या घडामोडीच्या सपाट्यात सापडत नाही. कारण हे तीन प्रकारचे जग हे अवघे कर्माचे फल आहे. देव मनुष्य आणि स्थावर याला जगडंबर असे नाव आहे. पहा तुका वळायचा अभंग सोडवायचे असले आपल्याला तर याच्यातून कळते. काय रज्जू सर्पाकार भासलेले जगडंबर. जगडंबर म्हणजे काय, देव मनुष्य आणि स्थावर याला जगडंबर म्हणतात. सगळं मिळून जगडंबर आहे असे नाव आहे. आणि हे तिन्ही प्रकार तर प्रत्यक्ष तीन कर्मफळेच आहे. तेच कर्मफळ एक अनिष्ट प्रतिकूल आहे व ते केवळ एक इष्ट अनुकूल आहे आणि एक निष्ठ असे मिश्र आहे. असे तीन प्रकारचे कर्मफल आहे. परंतु जे विषयासक्त बुद्धीने आहेत, बुद्धीचे आहेत, अविधीचा व स्वैराचाराचा अंगीकार करून अंगवळणी पाडून निश्चित अशा वाईट कर्मामध्ये प्रवृत्त होतात, तेव्हा त्यायोगे कृमी कीटक अथवा माती ढेकूळ असे वाईट देह त्यास पावतात. मला याला अनिष्ट कर्मफल असे म्हणतात. बघा जर आपण आसक्ती धरली आणि मी देह म्हणून समजलो तर काय काय कर्म आहे त्याला. कृमी किती खायची योनी. कृमी म्हणजे माती कीटक अथवा खंती ते न करा होणे गाढव. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. टेन्शन घेऊच नका तुकाराम महाराज म्हणतात. 101% गाढव कुत्रा होणार. आणि आपल्याला पाहिजे सर्टिफिकेट ते. तेव्हा त्या योगे कृमी कीटक अथवा मातीची ढेकूळ असे वाईट देह त्यास पावतात, त्याला अनिष्ट कर्मफल असे नाव आहे. तसं तर ते म्हणतात खंती ते न करा पुढे होईल असं तर नाही. काय वेळेला राग आल्यावर म्हणतात आत्ताच मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी. नाही दुसरं तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. नाही तरी काय श्वान पुरे बापुडे कुत्रीन गाडव डुकर गाय कमी त्याच्यात तुमची अजून भर पडलेली. म्हणजे माणसं सुद्धा आपल्याला तर त्याच्यापेक्षा अजून खायच्या दर्जाचे आपल्याला म्हणतात. गाढव कुत्री तरी बरी, त्याच्यापेक्षा म्हणतात मातेची आखोळा दगड आला पोटाशी. दगड म्हणले, दगड उपमा नको म्हणली ते, त्याहून दगड भरा देवा. पावनिया मनुष्यपणा जो नसादी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्भवदाना बुद्धेवी न दोबाई. मनुष्य जन्माला आला आणि तो जर ब्रह्म आपलं
स्वरूप प्राप्त करत नाही, ब्रह्मज्ञान प्राप्त करत नाही, तर 2 पायाचा पुच्छविरे लांडा गाढव समजला पाहिजे. एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 28-29. किंवा स्वधर्माला मान देऊन आपल्या अधिकारांरूप वेदास विचारून त्यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा सुकृत पुण्यकर्म केले जाते तेव्हा अर्जुना त्यांना इंद्रादिक देवतांचे देह प्राप्त होतात. त्या कर्माला इष्ट कर्मफल असे म्हणतात. आणि जेव्हा गोड मधुर व आंबट ही एकत्र मिश्रण होत असते तेव्हा तेथे गोड व आंबट या दोन्ही रसाहून निराळ्या रुचीचा पण त्या दोन्ही स्वाद दृष्ट्या मागे सारणारा वरचढ असा भिन्न रुचीचा तिसरा रस उत्पन्न होतो. किंवा बाहेर सोडण्याचा प्राण वायूच्या योगाभ्यासाने दाबून धरला असा तो त्याहून उलट लक्षणाच्या कुंभकास कारणीभूत होतो. त्याप्रमाणे सत्य व असत्य याचे मिश्रण झाले म्हणजे तो त्या देहांनाही जिंकण्यास कारणीभूत असणारे तिसरे निर्माण होते. म्हणून शुभ आणि अशुभ कर्मे समभाग मिळून जे कर्मानुष्ठान घडते त्याचे योगाने मनुष्याने युक्त देहाचा लाभ होतो व हेच ते मिश्र फल होय. या जगात असे 3 प्रकारचे कर्मफल मांडलेले आहे. जे भोगाच्या आशेस सापडले आहेत त्यास हे कर्मफल सोडित नाही. जिभेची रुची घेणे जसजसे वाढत जाते तसतसे पदार्थ जेवताना समाधान वाटत असते, पण शेवटी त्याचा परिणाम म्हणजे अजीर्ण रोगद्वारा अवश्य मरणाची प्राप्ती हा होय. जोपर्यंत अरण्य लागले नाही तोपर्यंत संभावित चोराची मैत्री चांगली किंवा वेशेचा जोपर्यंत अंगस्पर्श झाला नाही तोपर्यंत ती वेशा चांगली. त्याप्रमाणे देहात आहे तोपर्यंत कर्मे करीत असता कर्तेपणाच्या गर्भात प्राप्त होतात, परंतु शेवटी मरणानंतर त्या केलेल्या कर्माची फळे एकसारखी भोगाव्यास प्राप्त होतात. त्याप्रमाणे देहात आहे तोपर्यंत कर्म करीत असतात कर्तेपणाच्या गर्भात प्राप्त होतात. कर्म करतात आणि कर्माचं कर्तृत्व घेतात, गर्व घेतात आणि म्हणून परंतु शेवटी मरणानंतर त्या कर्मफळे एकसारखी भोगाव्यास लागतात. ते कर्म किती कर्म करावं लागेल. एकदा मनुष्य जन्मात 100 वर्षात अशी माणसं किती कर्म करील, पण त्याला 84 लक्ष योनी भोगावं लागते. 84 लक्ष योनीमध्ये परत एक योनी कोटी फेरा. बरं याच्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे गणित जे दिलंय ना, हे आपल्याला प्रयोगशाळेत जे होतं ना भोका यंत्र त्याच्यातून मोजता इथं असायचे सूक्ष्मदर्शक यंत्रातून तेवढ्या 84 लक्ष योनीचे. त्याच्यापेक्षा अजून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 84 लक्ष योनीपेक्षा अजून योनी आहेत. एवढं कर्म करतो का माणूस? 100 वर्षात एवढं कर्म करतो का? 100 वर्षही जगत नाही, पण कसं काय कर्म करतो? त्याला रंगनाथ महाराज परभणीकरांनी दृष्टांत दिलाय. एक लिंबोळीचं बी जमिनीत टाकलं, त्याला एक लिंबोळीचं झाड आलं. ते झाड दरवर्षी हजारो लिंबोळ्या टाकते तरी झाड तसंच्या तसं आहे, दरवर्षी हजारो टाकते. आणि हे सगळं कोणत्या लिंबोळीचं कर्म आहे? खाली असणार आहे एका लिंबोळीचं कर्म आहे. तसं आपण एका जन्मात केलेली कर्म 84 लक्ष योनी भोगावं लागतात. जसा समर्थ असून त्या जवळ ऋण काढलेला सावकार आहे, तो वायद्याच्या मुदतीस पैसे मागण्यास आला तर तो जसा पैसे घेतल्याविना परत जात नाही, त्यात नाही म्हणवत नाही, त्याप्रमाणे प्राणी मात्राला कर्माचे म्हणजे फलाचा भोग भोगणे भाग पडते. त्याविना त्या कर्मफलातून सुटकाच नाही. मग कणसातून बीज कण खाली पडली, तो कण उगवला म्हणजे पुन्हा त्याला कणीस येते व पुन्हा त्या कणसाला दाणे भूमीवर पडतात. पुन्हा त्या दाण्यापासून कणसे उत्पन्न होतात. लिंबोळी सारखंच दृष्टांत दिलंय. एक दाणा पडला त्याला परत 100 दाणे आले, पण ते न काढता कणीस परत पडलं, त्याला परत त्या 100 दाण्यांना परत हा 100 असं चालूच आहे. झाड मोडे बीज होय, बीज मोडे झाड होय, अशी कोटी जन्मापर्यंत आपली राहटी चालत राहते. पुन्हा त्या दाण्यापासून कणसे उत्पन्न होतात. असा अविरत क्रम सुरू होतो. तसे मागील कर्मफल शरीराद्वारा भोगीत असताना जी राग द्वेष मूलक कर्मे होतात ती आणखी दुसऱ्या कर्मफलात प्रसवत राहतात. वाट चालू लागते. वाट चालू लागली असतात एक पाय दुसऱ्या पायात जिंकील पुढे जात असतो. उताराची हुडी एका तीरावर दुसऱ्या तीरावर जाऊन लागून थांबते. ते तीर म्हणजे तिला अलीकडचा काठ होय, कारण प्रत्येक तीरात तिला पलीकडचा काठ म्हणून दुसऱ्या तीरात वाहून न्यायचे असते. तसा भोगरूपी कर्मफलाच्या उपभोगाच्या प्रयासातून कधीही सुटका होत नाही. पहा, ते म्हणले इकडच्या किनाऱ्यावरची बोट तिकडे गेली तरी ती सुटली नाही. आता ती तिकडच्या काठावर ती म्हणते हा पलीकडचा काठ, या काठावर आला का तो पलीकडचा काठ, त्या काठावर गेला का हा पलीकडचा काठ. तिच्या सारख्या फेऱ्या चालू आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शैनम ये संसारे खुलदुस्तारे कृपया पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंद भज गोविंदम मूढमते अरे प्राप्त काळी मरण समयी नयने दुकृत करणे. हे पुढचं वाक्य त्याच्या पुढे शंकर मरण काळी नुसतं डुक्करच म्हणजे गोकणपट्टी करून
ते मी घोकमपट्टी करून उपयोगाचं नाही. तर तसं होणंच गरजेचं आहे, नाही तर मग पुनरपी जनन. आणि त्याला तुकोबरा म्हणतात, तो शूर आहे जगामध्ये जिंकावा संसार, येणे नावे तरी शूर, येर काय ती बापुडी, ही अहंकाराची घोडी, बोज वाहणारी घोडी आणि गाढव आणि पाणी वाहता वाहता मेला तो. हेला म्हणजे सगळे आपणच. हे बघ, साध्य कर्मफल आणि त्याचे साधन कर्म, अशा क्रमाने कर्मफलाचा भोग एकसारखा वाढत असतो. कर्मफलेच्छा जे त्याग न करणारे आहेत ते त्यापासून संसार चक्रात गोवले जातात. ज्यांनी कर्मफल त्याग केलं नाही ते संसार चक्रात गोवले. एरवी जाईच्या फुलाचे ज्याप्रमाणे उमलणे प्रफुल्लित होणे म्हणजे तत्क्षणी त्या फुलाचे सुकणे होय, त्याप्रमाणे कर्माचरण करण्याच्या निमित्ताने ज्याने कर्तृत्वमत फलास्वाद टाकल्यामुळे ते कर्म जणू केले नाही असे केले. पा युक्ती परत सांगितली. कर्माचं फळ फलास्वादाने आसक्ती सोडली तर त्यांनी जरी कर्म केलं तरी त्यांनी केलं नाही, त्यामुळे तो सुटतो. आणि गुंतो का, तर आसक्ती ठेवल्यामुळे. बीजाकरता ठेवलेले धान्य जेव्हा दररोजच्या पोटगीच खर्च केले जाते तेव्हा मग पुढे वाहणारा शेतकीचा पेरण्याचा व्यवहार जसा बंद पडतो तसा कर्मफलाच्या त्यागाने ज्याने कर्माचे काम कर्मापासून प्राप्त होणारे जन्म मृत्यू आदी इत्यादी फले सारे संपवले आहेत. जसं आपलं तो सुटला गा, हे मजस्तवाची झाले परी म्या नाही केले, आईशेजीने जाण केले ते. आता आपण शेतकऱ्याची पोर आहेत, शेंगाचं बीज आईबाप राखूनच ठेवतात तरी आपण चोऱ्या करून खायचोच. त्यांचं म्हणणं होतं ठेवायचं आणि त्या शेंगदाण्याला परत जन्माला घालायचं, परत मारायचं, जन्माला घालायचं, परत मारायचं, कारण ते ठेवणीतलंय. तसं कर्माचं कर्तृत्व आपण घेतलं ना, ते ठेवणीत ठेवलेले, ते ठेवलेलं परत येणारच आहे आणि ते फळ भोगाला लावणारच आहे. अंतकरण शुद्धीच्या साह्याने व त्यातही गुरुकृपारूपी अमृताच्या तुषाराने सिद्ध झालेल्या अभिव्यक्त झालेल्या आत्मबोधाद्वारा त्याचे द्वैतरूपी दैन्य पार नाहीसे होते. दोन गोष्टी सांगितल्या. एक, आपलं कर्म सुद्धा शुद्ध पाहिजे तरच साधूची भेट होते अंतकरण शुद्धीच्या साह्याने, आणि त्यात गुरुकृपारूपी अमृताच्या तुषाराने सिद्ध झालेल्या त्यांनी शिंपलेल्या आपल्या तो अमृताचा एक शिंतोडा अभिव्यक्त झालेल्या आत्मबोधाद्वारा त्यांच्या कृपेने आपल्याला आत्मबोध झाला पाहिजे. जर बोध होत नसेल तर तो गुरु काय कामाचा नाहीये. हो, बाबांचं उदाहरण सांगायचं. बाबा मग दुसरा गुरु केला तर काय करायचं. बाबांनी सांगितले, एका ताईने अनुग्रह घेतला होता दुसऱ्या बाबाकडून, काय तिला बोध नाही काय झाला ना, आपल्या बाबांची मालिकेचे कार्यक्रम व्हायला लागले, तिने बाबांकडून अनुग्रह घेतला. ही माणसाला भीती असते, आपले पहिले गुरु आपल्याला काय म्हणतील ते काय करणार आहेत का, आपण काय कोणाचे काय. जसे आपल्याला इंग्रज सरकार किंवा ते बागचे यवन यायचे आपल्याला लुटून न्यायचे आणि तिकडून नेलं का 12 ते 15 वर्षाच्या पोरांना घेऊन जायचे, तिकडे गुलाम म्हणून विकायचे, त्याने आयुष्यभर असे मान करायचे, हे कर का ते करायचं, वर नाही करायचे, वर केली तर त्याचे डोळे काढायचे. तसे आपण गुलाम आहेत का. साधूकडे गेलो म्हणजे गुलामकी करायला नाही गेलो, आपलं स्वस्वरूप प्राप्त करायला गेलो. ते जर प्राप्त होत नसेल तर त्यांचा त्याग करावा. तसं त्या ताईने त्याग केला आणि बाबांकडून अनुग्रह घेतला. आणि ते बाबा आले पहिले. ते बाबा आल्यानंतर त्या ताईला म्हणतात, काय ग दुसरा गुरु केला तू, पहिला नवरा असताना दुसरा कसा केला, किती अडचणीत आणलं, किती अडचणीत आणलं. पण आता हे जे वाक्य आहे ना, वादग्रस्त विधान आहे, पण जो स्वरूपावर आहे त्याला ते पटल नाही तर म्हणतील हे असलं काय सांगितले. तर त्या बाबा आपल्या बाबांना तिने असे म्हणले, रडायला लागली, बाबा ते असं असं म्हटलं. तर बाबा म्हणले पुढच्या वेळेला परत बोलायचं, चहा पाणी करायचं आणि त्यांना सांगायचं पहिला जो होता ना तो असला होता, त्याच्यापासून काय बोध होत नव्हता. हरिपाठात नाथबाराच्या प्रमाणे बघा, काय नपुसका पद्मिनीचे सोळे वांजेशी डोळे कैसेनी होती. आणि असल्या गोष्ट जर बोध होत नसेल तर त्यांना त्याजावं. शिष्याशीनं लावीची साधन न करती इंद्रिय दमन, ऐशे गुरु मिळाले आडक्याचे 3 रुपयाला 3 तरी ते त्यागावे. काय करायचे त्यांना, मंत्र तंत्र यंत्र उपदेशतील लक्ष परी राम प्रत्यक्ष कोणी न करी, प्रत्यक्ष राम दावीन धरीन त्याचे पाय, अनेकांची काय साडमत. नामदेव महाराज म्हणतात, लय सांगणारे पण प्रत्यक्ष रामाचं दर्शन करू शकत नाही ना, मला बाकीच्यांशी काही घेणं देणं नाही. अनिग्रह हे माझ्या मना, हो का पंडित शहाणा, आत्मबोधाद्वारा याचे द्वैतरूपी दैन्य पार नाहीच होते. मग जगत प्रतितीच्या निमित्ताने जे 3 प्रकारच्या कर्माचे फल स्फुरते सर्व जग उत्पन्न होते, ते जेव्हा आपोआप नाहीसे होते तेव्हा भोगता व भोग्य वस्तू हाही व्यवहार आपोआप लयास जातो. हे विरेशा ज्याच्या हातून अशा प्रकारचा ज्ञानप्रधान संन्यास कर्म त्याग होतो, तेच कर्मफल भोगाच्या होणाऱ्या जन्म मरणाच्या त्रासातून मुक्त होतात. त्याचं कल्पांती समय त्याचा मरून जातो. सगळ्या कल्पाचा नाश झाला, त्याचा नाश होत नाही, ते उगवत नाही.
पण बाकीच्यांचा नाश झाल्यासारखा वाटतो. पण जसं उन्हाळ्यात गवतं जळून गेली डोंगरावरची, पण पाऊस पडल्यावर परत गवतं उगवतात, तसा सगळ्या कल्पाचा नाश झाला. पण ज्याला असा ज्ञान प्रकार संन्यास घडलेला नाही, तो पुन्हा कल्पाच्या आरंभी पुन्हा जन्माला येतो, पुन्हा मरतो, पुन्हा जन्माला येतो, पुन्हा मरतो. पण त्या तडाख्यात आसला मात्र ज्ञानी माणूस सापडत नाही. आणि त्या कर्मफल संन्यासानेच खरोखर जेव्हा आत्मस्वरूपाची दृष्टी पोचते, आणि त्या कर्मफल संन्यासानेच खरोखर जेव्हा आत्मस्वरूपी दृष्टी पोचते, तेव्हा मी कर्म करता व कर्म एक निराळे आहे असे दिसते का? काही वेगळंच नाही राहिलं. याला साधात्वाद म्हणतात. तेच आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या संप्रदायाचे पाईक आहेत. बाकीचे सगळे पोटार्थीच आहेत. जर ती दृष्टी मिळत नसेल तर बाजरी पेरली तर बाजरीच उगवणार, शेंगदाणे पेरले तर शेंगदाणेच उगवणार. साधूच्या संगतीत बसला तर साधूच झाला पाहिजे. त्यांना जी दृष्टी प्राप्त झाली तीच प्राप्ती झाली पाहिजे. अहो मेली आपली माणसं तरी बँकेत खातं काढताना म्हणतात नॉमिनल लावा, म्हणजे त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक हा मेल्यावर हाच होणार. जर व्यवहारात असं आहे तर साधूकडे जेवढं म्हणून आहे ज्ञानेश्वर महाराजांकडे, ते जरी गेले तर त्यांना जेवढं वैभव प्राप्त झालं होतं तेवढंच आपल्याला झालं. तरच खऱ्या साधूच्या पायाजवळ आपण बसलो म्हणायचं. कर्म एक निराळे असे दिसते काय? चित्रे काढलेली भिंत पडून गेल्यावर भिंतीवरील चित्राची केवळ मातीच होत. आश्रय नाशाने नाश होतो. चित्राचा नाश करावा लागतो का? माती भिंत पडली म्हणजे खरी मातीच होती ती. अथवा उजडल्यावर रात्रीचा अंधार शिल्लक राहतो का? जर शरीरात कृती उभी नसते तेव्हा सावली कसली शोभते? आरशाविना आपले मुख कोठे प्रतिबिंबित होईल काय? झोपेचा ठाव ठिकाणा नाहीसा झाल्यावर स्वप्न प्रतिती प्रसंग कोठून असणार? झोपेतून निघाले आणि पडलो तर स्वप्न मी अमुक आणि मला हे कर्म करायचं अर्जुनाला. स्वप्न पडलो तर आता झोपेतून उठल्यावर कसलं काय शिल्लक राहिलं? आणि ते स्वप्न खरे अथवा खोटे आहे असे तरी कोणी म्हणावं? खोटं होतं का खरं होतं असा पाहणारच शिल्लक नाहीये ना. त्याप्रमाणे त्या ज्ञानप्रमुख संन्यासामुळे जर मूळच्या अविद्येला जगणे थाराविणे शक्य नाही. अज्ञानामुळे कर्मन कर्तृत्व ही त्रिपुटी झाली होती. आता अज्ञानच संपलं, त्यामुळे अज्ञानाचं कर्म होतं, कार्य जे होतं जग कर्म ते सुद्धा संपलं. मूळच्या अविद्येला जगणे थाराविणे शक्य होत नाही, तर मग त्या अविद्येचे कार्य जे कर्म ते कोणी करावे आणि टाकावे? अज्ञानाचं कर्म जग दिसत होतं आणि कर्म दिसत होतं. अज्ञान शिल्लक राहत नाहीत. आता काय राहिलं त्याचं? किंवा कर्मफलाचा कोणी उपभोग घ्यावा आणि कोणी द्यावा? टाकावं तरी काय, घ्यायचं तरी काय आता शिल्लक राहिलं? म्हणून ज्ञानप्रधान संन्यास केल्यावर कर्माची गोष्ट कुठून बोलता येणार? ज्ञानप्रधानाचा संन्यास घडला तर कर्म शिल्लक नाही. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे, अहंकारा दवडावे, अहंकारा दवडावे. खरा त्याग आहे अहंकारा. म्हणजे मी देह आहे ही जी अहम बुद्धी आहे ती टाकायची, आणि तेच साधन तुकाराम महाराजांनी केलं. कोणाही साधनाचा लगे केला लाज, करणे केला त्याग, देहबुद्धीची आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. जेव्हा आत्मबुद्धी होईल आणि देहबुद्धी संपेल तेव्हाच खरं उजाडलं आपलं समजायचं. म्हणून ज्ञानप्रधान संन्यास केल्यावर कर्माची गोष्ट कोठून बोलता येणार? तर शक्य नाही. परंतु अज्ञान आपल्या देहात जेव्हा वास करीत असते, जेव्हा कर्तेपणाच्या बळाने आत्मा चांगली व वाईट कर्मे करण्याच्या प्रवृत्ती होतो. आत्मा काही करत नाही आणि नको म्हणत नाही, करायचं म्हणत नाही, पण अज्ञानामुळे जेव्हा देहाच्या खोलीत जातो तेव्हा ती वृत्ती घेऊन उठला, मी कर्तृत्व आहे, मी अमुक आहे धमुक आहे. तेव्हा कर्तृत्वाच्या बळाने आत्मा चांगली वाईट कर्मे करण्यास प्रवृत्त होतो. व जेव्हा वृत्ती ही भेदाच्या ऐश्वर्याने युक्त झालेली असते, जसा पूर्व व पश्चिम यांचा संबंध नसतो, तेव्हाही सुवर्मा अर्जुना आत्मा व कर्म याचा अत्यंत वेगळेपणा असल्यामुळे मुळीच संबंध नसतो. काय सांगितलं पहा? पूर्व आणि पश्चिम यांचा संबंध नसतो. काय वादग्रस्त विधान आहे? पूर्व आणि पश्चिमचा संबंध नसतो. संबंध कोणाच्या निमित्ताने? पूर्व आणि पश्चिमचा. माझ्या आकाराच्या मुळे मी आता पूर्वेकडे तोंड करू नये आणि मी आता लगेच फिरलो तर माझं तोंड पश्चिमेक झालं. माझ्यामुळे पूर्व आणि पश्चिमे, जेव्हा मी शिल्लक नाही तेव्हा पूर्व नाही पश्चिम नाही. त्याप्रमाणे ज्या वेळेला आत्मा आणि कर्म याचा अत्यंत वेगळेपणा असल्यामुळे मुळीच संबंध नसतो. आत्म्याचा आणि कर्माचा एकदम वेगळेपणा आहे. म्हणजे कर्माचं कर्तृत्वच आत्म्याने. आत्मा कसा आहे? आपण ऐकलेले मोठमोठे बाबांच्या मुखातून, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, तो मी आहे. आणि त्यामुळे त्याचा माझा जडाचा चैतन्याशी काही संबंध, चैतन्याचा जडाशी काही संबंध नाही. काही कारणासाठी गाडी आपण आता रिक्षात आमच्या बसतात, पण असं आरटीओचा नियम आहे का गाडी आमची नाही?
ते तसंच समजायला लागले आणि आम्हाला म्हणजे क्यों नाही आता आहे पैसे आम्ही भरले बघा असाच उलपाटा असा खिचडी काला तो जसा खिचडी कालाय ना तसाच हा बी खिचडी कालाय जेव्हा तो खिचडी काला समजल तेव्हा हा खिचडी काला समजल मी कर्म करणार नाही तुला कोणी करायला सांगितलंय आत्म्याला नाही कर्म करायला सांगितलं हे शरीर कर्म आहे ते कर्म करते मी काय करतो म्हणून जसा पूर्व आणि पश्चिम यांचा संबंध नसतो तेव्हाही सुवर्मा अर्जुना आत्मा आणि कर्म याचा अत्यंत वेगळेपणा असल्यामुळे मुळीच संबंध नसतो आकाश व ढग सूर्य आणि मृगजळ काय उदाहरणं दिली बा ढगाचा आकाशाचा काही संबंध आहे पण ढग आल्यावर आकाश दिसेनासे होत असं वाटतं सूर्य आणि मृगजळ पृथ्वी आणि वायू यांचा संबंध जरी दिसला तरी ते एकमेकाहून अत्यंत भिन्न असतात नदीचे पाणी अंगावर पांघरून घेऊन खडक नदीतच असतो परंतु नदी व खडक या दोघां जसे कोटपट अंतर असते तसे समज हा दृष्टांत अगदी आत्म्याचा सोपा आहे समजायला एकदम सोपा आहे आतमध्ये दगड आहे आणि वर पाणी आहे देह आहे पण आत्मा म्हणजे दगड त्याचा आणि याचा काहीच संबंध नाही तो वेगळा आहे त्याच्याप्रमाणे पण आतमध्ये आहे पण आतमध्ये असून सुद्धा आणि वरून दिसतं दगड दिसतो का नदी दिसते वरून नदी दिसते वरून पाणी दिसतं आणि आत दगड आहे तसा वरून देह दिसतो आत आत्मा सुप्त आहे त्या दोन जसे कोटपट अंतर असते असे मग किंवा पाण्यावर असलेली शेवाळे पाण्याच्या अगदी जवळ असते पण ते पाण्याहून केव्हाही वेगळेच असते काजळीचा दिव्याशी संबंध असला तरी त्यामुळे काजळीचा दीप म्हणता येईल का तरी म्हणजे शरीराचा आणि आत्म्याचा एवढा जवळचा संबंध आहे काजळी कोणामुळे निर्माण झालेली दिव्यामुळेच निर्माण झालेली आहे तरी त्या काजळीला दिवा म्हणता यायचं नाही तसा शरीर आहे आत्म्याच्याच सत्तेने झालेले पण त्याला आत्मा म्हणता यायचं नाही जरी चंद्राला कलंक लागला आहे तरी त्याचे चंद्राशी एक रूपत्व नाही तसेच दृष्टी व डोळे गोलके यामध्ये जितका भेद विलक्षण अंतर आहे अथवा दृष्टी वेगळी आणि डोळे वेगळे डोळे सगळ्यांना आहेत पण आंधळ्याला दृष्टी नाही तसाच एवढा फरक आहे पण आपण तू सरसकट दोन्ही धरलं डोळे असणाऱ्या माणसाला दृष्टी नाही त्याला आपण त्याला तर ठसठशी डोळे दिसते तर दिसत नाही कारण आपली चर्मदृष्टीच आहे ना त्या दृष्टीचं ज्ञान नाही आपल्याला फक्त डोळ्याचं ज्ञान आहे तसं आपल्याला आत्म्याचं ज्ञान नाही फक्त देहाचं ज्ञान आहे आपल्याला अथवा घट वाटतं अथवा वाटेने चालणारा वाटसरू नदीचा ओघात वाहणारे पाणी आरसा व आरशात पाहणारा मनुष्य या जितका विलक्षण भेद आहे नदीच्या कडेने चालल्यानंतर पाण्यात आपणही वाहतोय असं वाटते पण वाहत तसं शरीरात असलेला आत्मा वाहत असलेला दिसला तरी तो वाहत नाही आरशात असलेला माणूस चालतोय बिलतो दिसतो तरी आरसा चालत नाही त्याप्रमाणे आत्मस्वरूप चालत नाही वरील येणारे जाणारे स्वरूप हलतो तितक्याच मानाने आत्म्याहून कर्म वस्तुता भिन्न आहे परंतु अर्जुना अज्ञानामुळे जे कर्म आत्म्याच्या ठिकाणी आहे असे भासते ते तत्वतः असे अत्यंत विलक्षण आहे जशी सरोवरातील कमलिनी आपल्या विकसित होण्याने रवीचा उदय झाला असल्याने सुचवित असते व आपल्यातील मकरंदाचा भ्रमराकडून उपभोग घेते तशी आत्म्याच्या ठिकाणी मिथ्या दिसणारी क्रियाकर्मे वस्तुता अन्य कारणाकडून उत्पन्न होतात असे मी वारंवार सांगत आहे ती कारणे 5 आहेत याची स्वरूप लक्षणे तुला सांगतो आई आत्म्याच्या योगाने बाकीच्या गोष्टी होतात सूर्याच्यामुळं कमल विकसित झाली आणि मकरंदाचं सेवन भुंगे करतात सूर्य वस्तुता काही करत नाही पण सूर्याच्या उगवण्याने कमले विकसित होतात तसं आत्म्याच्याच सत्तेने सगळे कर्म करतात पण जसं सूर्य काही करत नाही तसं आत्मा करत नाही आता 5 उदाहरणं सांगतात बोला चाले हे शरीर कोणाची आसक्ते कोण बोलवितो हरी विन देखवी ऐकवी एक नारायण काय उदाहरण बघा कीर्तनकार बाबा म्हणतात देव कुठं राहिलाय आणि हे प्रमाण तेच म्हणतात देखवी ऐकवी म्हणजे मी जे पाहतोय ते कोणाच्या सत्तेने पाहतोय नारायणाच्या आणि बाबा हे जे वाक्य म्हणतोय देव भेटणारे सोपं नाही हे वाक्य सुद्धा मी त्याच्याच सत्तेने ऐकतो देखवी ऐकवी पण काय करावा देखोनी ऐकून एक अंध वैरे झाले यांना तर निवाडा आपल्यापेक्षा येईल आपण काम करून करून आपल्या वर्गाड्या ढिल्ल्या झालेल्या हा आता आपण इथं बसले म्हणून बसले घरी जर झोपलं तर सकाळी उठवत नाही अशी आपली स्थिती आहे आणि हे मोकाट आहे त्याच्यावर याचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या हाताला नाही सापडत म्हणलं काय म्हणायचं नाही तर माऊली नाथ महाराज म्हणतात वीट देऊन परीस घ्यावा त्यांनी पण दुर्दैवाने वेशा जशी आपला देह विकून संसार चालवते तसं आपलं व्यर्थ परोक्ष ज्ञान विकून
देह प्रपंच चालवतात, पण अपरोक्ष ज्ञानाने स्वतःच स्वहित करून घेत नाही. 5 कारणे आहेत ती कदाचित जाणत असशील, कारण ज्याच्याविषयी शास्त्रे बाहू उभारून स्पष्ट रूपाने कारणांचे वर्णन करीत आहे. ज्या कारणांमुळे शरीर कर्म करतं, आत्म करतं असं वाटतं, ती वेदराजाच्या राजधानीत असलेल्या सांख्य व वेदांत रूपी मंदिरात निरूपण रूपी नवबोधीच्या ध्वनीद्वारा ती कारणे गाजत प्रसिद्ध आहेत. एवढी नवबोधीवरती कारणं चालली तरी आपल्याला कळणं, आपल्याला नाही कळणं, पण आपल्या बापदादांना तर कळावं ना, पण एवढं वाजूनही त्यांना कळत नाही. आणि म्हणून वाजत असे बोंब, हे प्रमाण तुकोबाराला सुटलं. वाजत असे बोंब कोणी नाही कती कानी, आणि हरी हरी म्हणजे ते नामस्मरण नाही करती, म्हणून दया थोर झाली हानी. हानी म्हणजे काय? हानी म्हणजे जन्म मरण, याच्या पलीकडे दुसरं काय नाही. हित म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य, जिथं वाङ्मयात हित आलं का समजायचं जीव ब्रह्म ऐक्य. हानी म्हणजे जन्म मरणाच्या परंपरा. कारण सर्व कर्माची सिद्धी होण्याकरता या जगात ही 5च मुख्य कारणे आवश्यक आहेत. असे असल्यामुळे त्या कर्माचे कारणांतर्गत असंग अंतराज आहे. त्या कारणाच्या अंतरंगत असंग आहे, म्हणजे संगरहित आहे, संघाच्या बरोबर नाही, तो वेगळा आहे, असंग आहे, आत्मराज असे समजू नये. असंग आहे असे समजू नये. म्हणजे अर्जुना, ही कर्म कारणे आहेत अशी शास्त्रांनी दौंडी पेटल्याने ती चहूकडे प्रसिद्ध आलेली आहेत. म्हणून ती कारणे तुझ्या कानावर असू दे, उपयोगात येतील. आपल्याला सगळं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला निर्द्वंद्व निशंक करू इच्छितात. कारण आपण निरक्तीचे पात्र आहोत 101%. कारण वाघिणीचं दूध जर ठेवायचं असेल तर सुवर्ण पात्र पाहिजे. हा अनुग्रह मिळायला सुद्धा तेवढं नशीबच थोर पाहिजे. माझ्या गाडीत काल एक मॅडम बसले होता, ते म्हणले बच्चे को लेके आने का स्कूलमध्ये. 50 रुपये पोराला घेऊन यायला लागली तिची रिक्षाने, आणि जाताना रोडला पकडून घेऊन गेली बंगल्याजवळ घेतली, पैसे देऊन निघाले तर बंगल्यावर नाव होतं अनुग्रह. म्हणलं मॅडम जरा एक प्रश्न विचारायचे. ते म्हणले विचार. म्हणलं घर तुमचंच आहे का? म्हणले हा. म्हणलं अनुग्रह म्हणजे काय? त्या म्हणले आशीर्वाद, कृपा. सांगा बरं, जी अशक्य गोष्ट आहे, साधूची कृपा व्हायला पाहिजे, आशीर्वाद व्हायला पाहिजे, म्हणजे काय? काय साधूचं कर्तृत्व आहे? हिरा दीप रवी दाखविती देखणे अदृश्य संतांच्या, ही संतांची खरी कृपा आहे, हा अनुग्रह आहे. तो राहिला बाजूला आणि माडी झाली, बाबाचे पाय लागले. बाबाचे पाय घराला लागल्यावर खरं म्हणजे वाटोळं झालं पाहिजे आपलं. कारण देव आला घरात, त्याच्या संसाराची दाणादिन झाली, आपल्या मनाच्या विरुद्ध व्यवहार होऊ लागले का देवाची कृपा, संतांची कृपा समजायचं. आपण ठरवलेले प्रोग्राम जसेचे तसे व्हायला लागले का समजायचं का आपण कुठंतरी गुताड्यात फसणार. अर्जुना, ही कर्माचरणे आहेत अशी. बाबांचंच प्रमाणे आम्ही एकदा एका ठिकाणी जेवायला गेलो बाबा, आपण राहुल दरेकरच्या घरी नारायणगावला. तेव्हा त्याने अभंग म्हणला, धन्य आधी दिन झाले संतांचे दर्शन, तुका म्हणे आले घरा तोची दिवा दसरा. आणि बाबा म्हणले वैष्णव चोरटी आली घरा करंटी, करा आपुले जतन भांडे आणि पांघरून. अरे ते ओढून घेणार सगळं, तुमचं मेन भांडवल आहे ना तेच काढून घेणार. मग खाली काय शिल्लक राहिलं? त्याच्यावर त्या टरकल्यावर तर लय उड्या मारलेत आपली. करा आपुले जतन भांडे आणि पांघरून, त्या टरकल्यावर आपली लय उडामुडी आहे ना, तेच काढून टाकणार. म्हणजे या देहावरच आपल्याला स्वामित्व आहे ना, तो देहच काढून ठेवणार. तू देह नाहीयेस, तू आत्मा आहे. टाकिली पात्र जोळी धर्म अधर्म आशा, व लाळ चुकविला त्रिगुणाचा ओळसा. 3 गुणामुळं जी वळती होती 84 लक्षची ती टाकली. ह्या पात्रामध्ये जे साठून ठेवत होतं ते टाकून दिलं. आणि मग आता जेवायचं भागायचं कसं तुझं? ओळली 17 विगा तिने पुरविली इच्छा, सुखे मिनिज लोगा शून्य सारून तेथे. तो काहीच काळजी नाही, खाय प्यायची पंचच झाली तरी सुखे मिनिज लोगा, कारण माझा सगळा भार त्याच्यावर आहे, तोच खरा बघतोय. माझी या बघता संसाराची चिंता, अरे समर्थाची कांता, काय पोरांना मागे त्याला काय काळजी? आता आमचं कसं काय व्हायचं, आता आम्ही घरी कसं जायचं? एवढं माझं भागणार आहे का? एवढं भागणार नाही तुझं. 5 मीटर कपडा, 10 मन सरपान, टायर, 5 लिटर रॉकेल, मीठ, हे सगळं घेऊन येऊ तेव्हाच भागत. तसं भागणार? तुकाराम महाराज म्हणतात, खावे प्यावे ल्यावे जमा खर्च तुझ्या नावे. काय हातोटी सांगितले, कर्म करून नैष्कर्म स्थितीत कसं राहायचं? खावं प्यावं ल्यावं देवा जमा खर्च तुमच्या नावी. हे पतपिढीचे जे संचालक बॉडी आहे त्यांना हे प्रमाण बरोबर कळते. खावे प्यावे ल्यावे जमा खर्च तुमच्या नावी. पुढे जर गेले ना वसुलीला बिसूला नाश्ता पाणी करतील, आपण असलो तर दबके देतील. आपण म्हणलो एवढे कशाला खर्च करता? ते का आपले आहेत का? संस्थेचे.
दुसऱ्याच्या पैशावर उड्या मारणारे आपल्याला लिहितात जोडून या धन उत्तम व्यवहारी. लोकांच्या पैशावर फायली पास करायचे, पैसे घेतो. अरे कुठं फेडणार तुम्ही? कळायला नको. महाराष्ट्रामध्ये 600 पतपेढ्या म्हणजे किती लोकांचे नुकसान आहे? साहेबांनी तर बऱ्याच त्यांच्या गावच्या पतपिढीवरच केस टाकली या वायर साहेबांनी, आणि मग त्यांना 2 पोलीस दिले यात्रेत फिरायला. याला मी म्हणलं बरं आहे उलट. मग यात्रेत यांनी बी सांगितले मला भीती आहे, लगेच 2 पोलीस दिले यांना मागं पुढं फिरायला. काय वय भाऊ? बरं किती वय आता साहेब तुमचं? 38. आणि जेव्हा पोलीस प्रोटेक्शन मिळालं होतं तेव्हा किती वय होतं? मग म्हणजे 4-5 एवढ्या बारीक वयात मिळालेले त्यांना एवढं प्रोटेक्शन. बघा हे तर बाह्य झालं. पण तुम्हाला सांगतो आपल्या अवतीभोवती ना सगळं आपला कारभार करतो परमेश्वर. सुदर्शन गिरट्या चक्री घालत यांना यमदूत सुद्धा आपल्या टच करू शकत नाहीत. नामा म्हणे शेवटची पाळीचं शेवटचं प्रमाण आहे, शेवटच्या पाळीचं तरी घेऊन सुदर्शन. नामा म्हणे विठ्ठल भक्ताचे द्वारी घेऊन करी सुदर्शन. देव सगळं आपलं काम करणार आहे. सुदर्शन आपल्याला कोण टच करू शकत. धर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा, घरती फिरे भोवती. देव काळजी घेतो आपली. देव सगळं पडता जड भारी दासी आठवा, मग होतो होऊ नये देशील आसीन आड घाली सुदर्शन. अहो एवढे बी आता हे बी आहे ना, जोपर्यंत अलीकडच्या तीरावर तोपर्यंत दासी आठवावा हरी. पण त्याच्या पुढचं एक प्रमाण तुम्हाला सांगतो. आम्हा गांजी जन काय अधिकार तरी काय मेला नारायण, तो आमच्या बापाचा नोकर आहे. काय ताकद आहे. देवाला नाचू दे त्या गवळणी 1 ग्लास ताकासाठी. ही कोणती पात्रता आहे? आठवावान मग तो यावा आम्हा गांजी. अरे न मोडे हिंडता काटावणी, देव राखी तयाक मारील कोण, न मोडे हिंडता काटावणी. बिन चपलाचा जरी मनातून गेला तर काटा सुद्धा पाय टोचू शकत नाही. त्या जडत्वाला सुद्धा अलाउट नाही याला टच करायची, एवढी देवाची सत्ता आहे. त्या काट्याला बी सांगतं माझं पोरग चाललंय टच करायचं नाही. पहा अर्जुना कर्माची कारणे अशी दौंडी पिटत आहे आपल्या आरसासमोर. पुढे गेलो चौकडे प्रसिद्ध आहेत म्हणून ती कारणे तुझ्या कानावर असू दे. आपल्याला असू द्या हे कानावर आपल्या घालतात, आपण कशा याच्यात गुत्त्यात सापडायला नको. आणि मी ज्ञानरूप रत्न तुझे हाती स्वाधीन असल्यावर दुसऱ्याच्या तोंडात तू ही गोष्ट ऐकावी तितकी अडचण तुला कशाला पाहिजे. काय अभिमान. बाबाला सुद्धा आनंद वाटला पाहिजे. बाबांना आनंद वाटलाय भगवान कृष्णाला. मी जर सांगणार आहे तर तुला दुसऱ्याच्या दरवाज्यात काय जायची गरज आहे? आणि त्यांना विचारायचं बाबा हे काय आहे बाबा, हे संस्कृत कसं म्हणायचं आणि काय म्हणायचं. पहा मी ज्ञानरूपी रत्न तुझ्या हाती स्वाधीन असल्यामुळे दुसऱ्याच्या तोंडून तू ही गोष्ट ऐकावीस अशी अडचण तुला कशाला पाहिजे. अहो आपल्या काही शंका असल्या आम्ही जर बाबांकडे गेलो तर न विचारता बाबांचं तोच अध्याय वाचन चालू आहे ना आपल्या सांगणार हे असं आहे बरं का ते तसं आहे बरं का. आपल्याला प्रश्न सुद्धा विचारावा लागणार नाही. अरे आपल्या समोर आरसा मांडल्यावर आपले सौंदर्य रूप सौंदर्य पाहण्यासाठी लोकांच्या डोळ्यांना माझे रूप कसे दिसते ते मला सांगा अशी मनाने विनंती करावी लागते का? आरसा जर समोर आहे पण आपल्याला आरशात पाहायची सवय नाही. 1000 रुपयाची साडी घेऊन यायची आणि 40 सगळे कशी दिसते कशी दिसते. ती जर म्हणली छान तर ठीक झालं, पैसे हिचे आणि तिच्या मनावर आहे चांगली दिसती का वाईट दिसती. आपलं आपण नाही बघायचं, 50 जणांना दुसऱ्याला विचारायचं. त्यामुळं आपण खऱ्या दुःखात आहोत. आपण स्वसुखामध्ये रममान नाही ना, दुसऱ्याला कोण सर्टिफिकेट घ्यायला जातो म्हणून दुःखी आहोत आपण. भक्त ज्या भावनेने जेथे पाहिल त्या ठिकाणी त्याच्या भावनेनुसार तशी ती वस्तू मीच होत असतो. असा जो मी तो आज तुझ्या हातचे खेळणे झालो आहोत. काय काय पावर आहे. आणि ही एक तरी ओवी अनुभव, ह्या अनुभव आपल्या हे सगळे आले पाहिजे. पहा बाबा उदाहरण सांगतात कीर्तनामध्ये गायीच्या चित्तात वासरू असणं हे विशेष नाही, वासराच्या चित्तात गायी असणं हे विशेष नाही, पण गायीच्या चित्तात वासरू असणं हे विशेष आहे. तुका म्हणे वस्प वेणू याच्यात. आपण बाबांना फोन करणं हे विशेष नाही, पण बाबांचा आपल्याला फोन येणं हे विशेष आहे. मी अंबानीचा मुलगा आहे असं म्हणणं विशेष नाही, अंबानीने म्हणलं पाहिजे माझा मुलगा.
माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. त्यांनी म्हटलं पाहिजे हे आमचं लेकरू आहे, आपणच बळ चिटकून जातो. ते मोठे बाबा आहेत ना, करोडोची बिल्डिंग बांधली, त्यांच्या बरोबर आम्ही असतो. कशाला? जेवायलाच असतो ना. स्वरूपावर कुठे तुला नेलं? बरं त्यांना खेटायला जातील. आणि इकडं आपण म्हणलं या 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 वेदशास्त्र पुराणे हाका मारते, ते तुमचं वेगळं आहे, तिकडं नको आम्हाला. आम्हाला तिकडंच जायचं खेटायला, तेच बरं वाटतं आम्हाला. मी खेळणे झालो आहे तरी पण स्वाधीन झालो आहे असे प्रेमाच्या भरात देव बोलत असता भुलून गेले व त्यांना स्वतःची आठवणच राहिली नाही. तो इकडे पार्थी तसाच आनंदात निमग्न होऊन देहभानरहित होऊन झाला. पौर्णिमेच्या चांदण्याचा भर सोमकांत मण्याच्या डोंगरावर पडला असता तो पाझरून जसे त्याची सरोवर व्हावास लागते त्याप्रमाणे सुख व त्याची अनुभूती अशा द्वैत भावाची भिंत मोडून नाहीशी होऊन जेव्हा निखळ सुखच अर्जुनाच्या आकाराने झाल्याचे दिसू लागले. दुजे खंडे तरी मग उरला अवघा हरी आपणा बाहेरी न लगे ठाव धंदावा. आपल्याला बाहेर शोधायची गरज नाही. कारण दुजेपणा संपला का सगळं आनंदच आनंद आहे. तेव्हा देव सर्व समर्थ असल्यामुळे देहस्मृतीवर येण्यास त्या शक्य झाली. आता आपल्याला लगेच रिटर्न नाही येणार, पण बाबा लगेच कंट्रोल करू शकतात आणि आपल्यालाही कंट्रोल करणार आहे. देव समर्थ असल्यामुळे देहस्मृती येण्यास शक्य झाले व मग त्यांनी सुखाने समुद्रात बुडणाऱ्या अर्जुनाची कीव केली. अर्जुनास देहभानावर आणण्याचा प्रयत्न केला. अर्जुना एवढे थोर प्रस्थ असूनही तो आपल्या बुद्धीच्या प्रसरास आनंदात बुडू लागला होता. एवढे प्रेमात आनंदात भरते आले होते. ते बाजूला सारून त्यातून त्यास बाहेर काढून नंतर देव म्हणाले, अरे पार्था तू आपले स्वरूप पाहून चांगला शुद्धीवर घे. पार्था तू आपले स्वरूप पाहून चांगला शुद्धीवर ये. तेव्हा उसासा टाकून मस्तक डोलवले व देहस्मृतीवर आला आणि तो म्हणतो की हे प्रभू, तू जाणतोस की तुझ्याहून उपाधी संबंधाने द्वैत भावाने येणाऱ्या व्यक्ती सान्निध्याला संगतीला कंटाळलेला जो मी तो आज आपल्या ऐक्यात येऊ पाहत आहे. कोण म्हणतंय? हे प्रभू, जाणतोस तुझ्या उपाधी. अर्जुन म्हणतोस मला आता कंटाळा आलाय द्वैताचा, म्हणून मी तुझ्याशी ऐक्य पावत होतो. त्या माझी जरी तुम्ही प्रेमाने कौतुकाने इच्छा पूर्ण करीत असाल तर मग त्या ऐक्य होण्यास मध्येच मला जीवदशेस आणून अडथळा का घालीत आहात? का बाकी ठेवतात शिल्लक? कारण पुढे अजून काही काम करायचंय, याच्याकडून काहीतरी करून घ्यायचंय म्हणून थोडा शिल्लक आहे. नाही तर आपलं काम झालेलं आहे, तुम्हाला सांगतो सगळ्यांचं. पण 99.1 पॉईंटला बाबांनी आपलं थांबून ठेवले, त्याला जीवन मुक्त दशा म्हणतात. जे मरणा आली तकडे मजसे मिळवून गेले पुढे, या देहाचं मरण याच्या आधीच मला येऊन मिळाले. ते मरणी आणि कडे जातील केली. ज्याचं कर्म संपलं ना ते लोक म्हणतात तो निघून जातो. आपलं कर्म संपलेले, पण आता देवाने आपल्याला का गुंतवलेले? देख प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य उरले असेल लोकांना. आता इथून पुढचं जगणं आहे ना, तुकोबारा म्हणतात. तू का म्हणे आता उरलो उपकारा पुरता. पण हे आपल्याला समजण्यासाठी म्हणलेले, नाही तर त्यांच्या दृष्टीने उपकार नाही ना अपकार बी नाही, कोण कोणावर करणार आहे. पण ही एक थोडी जाण यावी. काही वेळेला लोकांना स्वतःला जाण येत नाही ना, तेव्हा साधूला अशी काहीतरी गोष्ट बोलावं लागते कळण्यासाठी. नाही तर एवढे मंद ना आपण, आपलं स्वतःचं काय असायचं आपल्याला लगेच कळतं, पण दुसऱ्याने आपल्यासाठी केलेला त्याग आपल्याला दिसत नाही. पण आपण त्याच्यासाठी थोडा केलेला त्याग तो मात्र गावभर दौंडी करून करतो. म्हणून साधू स्वतःच्या मुखाने बोलत नाही, पण केव्हा तरी याला थोडीफार तरी जाण यावी याच्यासाठी हे वाक्य बोललेले. तू का म्हणे आता उरलो उपकारापुरता. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अरे वेड्या, तो म्हणतो मला काय अर्थ जीवदशो का रिटर्न आणतात? तेव्हा देव म्हणतात, श्रीकृष्ण म्हणतात, अरे वेड्या, खरोखर आपल्या स्वरूपात ऐक्यच आहे, तुला अजून माहित नाही का? शेराव घाट पडी ठकठकान त्याची वर मजा आले तुका. हा देवाला गुरफड्यात घेऊ इच्छितो. देवा मला जीवदशो का आणता आणि मला ऐक्यच राहू द्या. तुझं आपलं अजून ऐक्य व्हायचं शिल्लक आहे का? अजून काय वेड्यासारखं करतो तू? की चंद्र आणि त्याची प्रभा याची कधी वियोग घडतो का? आणि असा हा ऐक्यतेचा अभिप्राय तुला बोलून दाखवण्यास आम्हाला भीती वाटते. कारण आवडीने कोणी रुसले म्हणजे प्रेम अधिक बळकट होते. तसेच हा तुझ्या विषयीचे प्रेम आहे. तुला वास्तव खरं सांगायला मी जरा घाबरतो, कारण तू रुसशील म्हणून. पण रुसल्या उलट प्रेम वाढलं जातं माणसाचं, कमी होत नाही. हा नाही, रोषे प्रेम दुनवटे पडियंतयाची. ज्याच्यावर आपलं खरं प्रेम ना प्रेम, त्याच्यावर अजून राग आल्यानंतर. आता हे जरी प्रमाण आपल्याला माहित नसेल तर आपल्या पिक्चरची गाणी माहिती.
स्टेशन पे गाड़ी जब रुक जाती है तो और भी हसीन हो जाती है, और कोई जब हमसे रुठ जाता है तो और भी हसीन बन जाता है. प्रस्तुत उपाधिता वेगळेपणाने एकमेकाचे खुणेने परस्परात जोपर्यंत बोलणे आहे तोपर्यंत आपले संवादाच्या आनंदाने जगणे शक्य आहे. म्हणून त्या दिवशी वादविवाद पुरे. आता आपल्या दोघांमध्ये नको वादविवाद, कारण हे बोलणे ना हे आनंदासाठी. म्हणून परमार्थिक ऐक्य सदाचेच आहे. इस पॉइंट को नोट किया जाए. परमार्थिक ऐक्य आपलं सदाचेच आहे, कधीच वेगळेपणा आपला झालेला नाही. मग अर्जुन आपण कसे काय बरे बोलत होतो की सर्व कर्मे ही आत्म्याहून भिन्न आहेत. पहा आता ही मेन मख्य आली. आत्म भिन्न आहे, आत्म्याहून कर्म सुद्धा भिन्न नाही, कर्म सुद्धा तीच आहे. परमार्थिक ऐक्य सदाचित आहे. मग अर्जुना आपण कसे काय बरे बोलत होतो की सर्व कर्मे ही आत्म्याहून भिन्न आहेत. असेच ना बोलत होतो. युक्तियुक्तीने एक एक पारडं कमी कमी करीत जायचं. सगळं जे एकदम सांगितलं. आता काय व्हायला माझे आमचे मामा आहेत नंदकुमार नलावटे, ते पंढरपूरून येताना 2-4 वेळा पुढे तंबाखूचे डबे फेकून दिले गाडीतून. आणि ते म्हणले ओ भाचेबा एवढे दिवस टाकलं तर सुटत नाही. मी म्हणलं मामा सगळंच काय सोडायचं नसतं. आता दारू सोडली, बोकडे काय तू सोडलं ना, बस झाला. तर एवढं थोडं राहू द्या जरा करमणुकीला, म्हणजे हळूहळू सुटल, एकदम काय सुटत नाही. आत्म्याहून भिन्न आहे तसे ते न बोलता होतो. अर्जुना आपण कसे काय बोलत होतो की सर्व कर्मे आत्म्याहून भिन्न आहेत, हे असले बोलतच होतो ना. तेव्हा अर्जुन म्हणाला देवाने माझ्या मनात असलेले जे बर्वे तात्पर्य ते सांगण्यास स्वाभाविकपणे आरंभ केला आहे. सर्व कर्मास बीजभूत कारणीभूत अशी जी 5 कारणे ती मी तुला सांगेन. अशी जी आपण प्रतिज्ञा केली ती अजून सुरुवातच नव्हती केली, इकडं मध्येच राऊंड मारून आलो आपण. ती 5 कारणे प्रतिज्ञा केली आहे. ती आत्म्याच्या कारणाशी व कर्माशी काही एक संबंध नाही असे जे तुम्ही बोललो होता तो माझा आवडता विषय मला सांगा. हे बोलणे ऐकून विश्वेश भगवान अतिसंतोषाने म्हणाले याविषयी तू धरणे घेऊन बसलास असा जिज्ञासूपूर्वक विचारणारा आम्हाला तरी मिळतो आहे कोठे कोण. हे विचारणारा कुठे भेटतो. प्रपंचाच्याच गोष्टी बोलत राहतात. बाबांनी मागे प्रपंचाच्या गोष्टीचं प्रमाण सांगितलं होतं. तुकाराम महाराज म्हणतात प्रपंचाच्या गोष्टी नका वधू आम्हापाशी. ते कशाला बोलतात. ते काळे कोळसे किती उघडले तरी गोरे होणार नाही. तर अर्जुना आता तुला खरोखर सोप्या भाषेत तो सिद्धांत सांगतो, पण तुला या प्रेमाने मात्र ऋणी व्हावे लागेल बरं का. मग माझं ऐकावं लागेल बरं का. तर मी सांगतो ते. तेव्हा अर्जुन म्हणाला हे देवा आपण मागे बोललेल्या गोष्टीचा अभिप्राय इतक्यात विसरून गेलात काय. हो कसं लगेच जागेवर आलं. ऋणी व्हायला लागेल. तुम्ही कोण आणि मी कुठे वेगळं आहे. हे कशी काय लगेच करंटवर लगेच जॉईंट आहे बघा. विसरून गेलात काय. तुम्ही मगाशी काय बोललात. विसरलात नसाल तर महाराज अजून मी आणि तू हे द्वैत आपल्या भाषणात आपण ठेवलेच की. सांगा बरं. आता एवढं आपण बोलायला आपण बी शहाणं झालं पाहिजे ना बाबांशी बोलायला. आता आपण म्हणतो आम्ही नेहमी बाबा बरोबर रात्रंदिवस बोलतो, पण काय बोलतो याला महत्व आहे ना. या गोष्टी बोलल्या पाहिजे. काय लगेच जागेवर कुठंच नाही. स्वरूपापासून जरा बाजूला नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अरे आहे काय. श्रीकृष्ण म्हणाले असे आहे का. बरं. आणि हे श्रीकृष्ण खरं पाहतात. हे जाग्यावर हे कगा सरले असे म्हणतो काय. मग बरोबर चला पुढची गोष्ट बघू म्हणतात. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले असे आहे का. मी जी गोष्ट तुला सांगतो म्हणून सुरुवात केली होती ती आता सांगतो. अवधानाचा चांगला विस्तार करून एकाग्र चित्ताने ऐक. तर हे धनुर्धरा खरोखर सर्व कर्माची उभारणी या 5 कारणांनी आत्म्याहून बाहेरच्या बाहेर पळभारी आहेत. आत्म्यापासून बाहेरच हे चाललेलं सगळं वादन चाललेलं आहे. आणि ज्या 5 कारणाच्या समुदायामुळे जी कर्माची सुरुवात होते तीच 5 कारणे या कर्मात हेतू होण्यास ते हेतूही 5च आहेत. आणि त्यामुळं कोर्टातल्या केशीचा निकालच लवकर लागत नाही. कारण 5 कारणं वेगळीच आहे. त्याच्यापासून वेगळी त्या निकाल लवकर लागत नाही. त्याहून वेगळा जो आत्मा आहे तो उदासीन अलिप्त असून कर्म उत्पत्तीस निमित्त कारण किंवा उपादान कारण तोही होत नाही. म्हणजे मातीचं उपादान कारक आहे. माती उपादान कारण आणि कुंभार निमित्त कारण आहे. पण हे दोन्ही नाही म्हणजे कर्म नाही आणि करताही नाही. अथवा तो स्वतःच कर्मसिद्धीला तडीच नेण्यास सहाय्यही करीत नाही. देव काहीच करीत नाही. कोणाला तारीत नाही कोणाला मारित नाही. त्याप्रमाणे रात्र आणि दिवस आकाशात उत्पन्न झाली तरी आकाश त्याहून जसे वेगळे असते त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शुभ अथवा अशुभ अशी उभय स्वरूपाची कर्मे उत्पन्न होत असली तरी आत्मा असंग होण्यास त्याहून अलिप्तच आहे. मग चांगलं झालं याचंही फुंज धरायचं नाही, वाईट झालं ना याची सुद्धा आपण खंत नाही मानायची. पण आपण जर स्वरूप स्थितीवर असतो तरच ते मानू शकतो. देह स्थितीवर असले तर आपल्याला खंत जाणवते. अरे असं व्हायला नव्हतं पाहिजे माझ्याकडून. याचा अर्थ देहबुद्धीवर आहे. आणि माझ्याकडून हे चांगलं झालं हे सुद्धा देहबुद्धीवर. कारण मी काहीच करत नाही ना त्यावेळेला मग काहीच चिटकणार नाही.
त्यावेळेला ही वाक्य आहे का, खावे प्यावे ल्यावे जमा खर्च तुमचे नाते, सुखी संतोषानं यावे, दुःख विषादानं बघावे, आणि लाभ लाभ आणि हानी न धरावे. मनामध्ये काहीच गोष्टी धरायचं नाही. असं यायचं कीर्तनाला, असं यायचं परमार्थामध्ये, असं मनुष्य जन्माला यायचं आपल्याला. पाणी व तेज यापासून उत्पन्न होणाऱ्या वाफेचा वायूशी संबंध झाला म्हणजे ती आकाशात जाऊन त्यापासून ढगाची निर्मिती होती. तरी पण आकाशात जशी ही गोष्ट माहिती नसते, पुष्कळ लाकडे एकत्र जोडून नाव तयार केली जाते व ती नाव नावाड्याकडून पाण्यावर ढकलली जाते व वाऱ्याच्या साह्याने चालवली जाते. परंतु त्या ठिकाणी उदक जसे काही एक न करता त्या सर्व व्यवहारात साक्षीभूत आधारभूत असते. कोण्या एका मातीच्या गोळ्याने खर्ची पडून ज्या चक्रावर तो गोळा ठेवून दांड्याने चाकाला फिरवल्यावर ते चाक फिरत राहते, त्यातून भांडे गाडगे तयार होते आणि त्या चिखलाच्या गोळ्यात मडक्याचा आकार देण्याचे काम कुंभार करतो. या मडके बनवण्यात भांड्यास एका आधारा वाचून पृथ्वीचे दुसरे काय खर्च होते याचा विचार कर बरे. पृथ्वीचं काय गेलं? मडकं बनवलं तरी पृथ्वीने एवढंच समजायचं, मी मडकं नाही, मी मातीच आहे. आपलं काही नुकसानच नाही झालं, मडकं झालं तरी नुकसान नाही. आणि अवतरली गाडग्या घडा, पृथ्वी अनोळख झाली मोडा. पृथ्वी अनमुख झाली. त्या मडकं काय झालं, तयार झालं आणि बाजूला झालं आणि फुटल्यानंतर ते खापरं झालं. ते मातीला म्हणतंय तू कोण, मी कोण? त्याचा जीव दशेला आल्यावर जीव म्हणतो देव कोण, मी कोण? आता त्या खापरानी बावळटाने एवढंच समजावा, मी जरी खापर झालेले तरी मी मातीच आहे, मी जरी मनुष्य योनीला आलो तरी मी ईश्वरच आहे. आणि म्हणून काल्याचं मडकं फुटल्यावर ती खापरं घेऊन जातात. ह्या खापरांना कळावा नाही, खापरं म्हणजे आपण तो एकच आहे म्हणून. आणि त्या चिखलाच्या गोळ्यास मडक्याचा आकार देण्याचा काम कुंभार करतो. या मडके बनवण्यास भांड्यात एका आधारापासून पृथ्वीचे दुसरे काय खर्च होते याला विचार कर बरं. म्हणजे पृथ्वीचं काहीच खर्च नाही झालं, कारण पृथ्वीचं नुकसानच नाही झालं. मडकं झालं तरी मातीच आहे आणि नव्हतं तरी मातीच होती. हेही असो, परंतु जगातील लोकांचे सर्व व्यवहार सूर्यप्रकाशाने चालत असताही साक्षात सूर्याकडे कोणत्या कार्याचे कर्तृत्व आली त्यापासून तो अगदी अलिप्त. त्याप्रमाणे 5 कारणे एकत्र मिळाल्यावर त्याकडून सर्व कर्मरूप वेलीची मांडणूक लावणी केली जाते. त्यात आत्मा हा त्या कारणाहून व क्रियाहून अत्यंत वेगळा असतो. मोते ज्याप्रमाणे अचूक वजन करून घ्यावी लागतात त्याप्रमाणे आता तीच 5 कारणे चांगल्या प्रकारे वेगवेगळे खुलासेवार वर्णन करून सांगतो. उद्या वेळ झाली.